जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. सर्वप्रथम संतांचं स्मरण, त्यांच्या कृतज्ञतेचं स्मरण, भगवंताचं स्मरण की ज्यांनी बुद्धी दिली आणि आपण हा जप सुरू ठेवलेला आहे तो गेल्या कालच्या 37 लाखावरून आज 43 लाखावर आलेला आहे. आजच्या दिवसाचा जप 46 लाख आहे, तो धरून 83 लाख जप या 24 तास आणि पुढच्या 24 या गतीनं प्रेरणा दिली, या ठेवावं अशी त्यांना प्रार्थना आहे. तर त्याने हे आपलं सामूहिक उद्दिष्ट एक आहे ते आणि आपापली जी व्यक्तिगत उद्दिष्ट आपण ठरवली असतील ती पार पाडून घ्यावी एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सकाळी 11 ते 11 जप मोजतो आपण, त्यामुळे आताचं सत्र सुरू करताना हे मुद्दाम आपल्याला निवेदन केलेलं आहे. प्रश्न बरेच आहेत, ते गाठ दिसतच आहे. मी मागे अनेकदा बोललो आहे तसं प्रश्न विचार केल्याचं लक्षण असल्यामुळं मला त्याचा नेहमी आनंद होतो, काही वाईट वाटत नाही. त्याच्यासाठी आपण ठराविक वेळ देतो आणि तेवढाच देणं उचितही असतं. त्याचं जसं स्थान आहे तशी प्रश्नांची मर्यादाही आहे, दोन्ही गोष्टी असतात. तर त्यानुसार आपण आपल्याला ज्या मर्यादेमध्ये जेवढं काम करता येईल यातलं तेवढं करूया. आपल्याकडे तिथलं पेंडिंग काम पण आहे संतछायामधलं, ते पण पेंडिंग आहे थोडं, ते बरोबर आहे. त्यातही जे अगदी प्रायोरिटीचं वाटतं किंवा जितकं थोडक्यात घेता येईल तेवढं प्रयत्न करूया. एक भाषेची अडचण असलेला प्रश्न आहे, तो आधी घेतो. व्हेन, वेअर अँड हाऊ टू डिसाइड whether to follow principles of Ram or Lord Krishna in practical life. रामाप्रमाणे आणि कृष्णाप्रमाणे केव्हा वागावं, कधी, कसं, कितपत. प्रत्यक्षात खरं सांगायचं तर त्यांच्याप्रमाणे वागूच नाही, ते काय सांगतात त्याप्रमाणे वाग, हे खरं सगळ्यात पहिला चांगला मार्ग. महाराजांनी संतांच्या बद्दल सांगितलेलं आहे, काय नियतं कुरु कर्मत्व, हो की नाही, असं समजा सांगितलं असेल आपल्याला. तर आपल्याला काही अर्जुन कोणी भेटेल आणि आपण त्याला ते सांगू, त्यामुळे तसं ते शक्य नाही आहे. आपण काही तो उपदेश नाही करू शकणार, करता येणार तरी थोडं कनेक्शन. त्यांनी आपल्याला जे सांगितलं, आपलं नियत कर्म आपण करावं, त्यामध्ये निरपेक्ष असावं, अमुक असावं तमुक असावं, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ते आपण करावं, ही गोष्ट खरी. आता रामाचं आणि कृष्णाचं म्हणण्याचा त्यांचा मुद्दा बरोबर आहे, हा महाराजांनी सुद्धा मांडलेला आहे याबद्दल, म्हणून बहुतेक हा प्रश्न आला असावा. स्वतःशी वागताना रामासारखं वा आणि लोकांशी वागताना जेवढं जमेल तेवढं रामासारखं उरलेलं कृष्णासारखं वागा. रामाने आपल्याला अजिबात सवलत स्वतःला कुठं ठेवलेली नाही. तुम्ही बघितलं असेल 2 चरित्रांचं
ज्यांनी बारकाईनं अभ्यास केलेला असेल, अधिक ज्ञानी मंडळी इथे आहेत त्याची मला जाणीव आहे, पण तरी सुद्धा तर रामाने स्वतःला कुठे सवलत ठेवलेली नाही आहे. कुठल्याही शिस्तीच्या बाबतीत, कुठल्याही आश्रमाच्या, धर्माच्या, कर्तव्याच्या बाबतीत कुठली सवलत स्वतःला रामाने केली नाही. मी राजा आहे, आज एक कल्पना करा तुम्ही, मी राजा आहे म्हणून किती सवलती घेतल्या जातात. कारण मला चालतंय, माझ्या हातात सत्ता आहे म्हणून मी ते करू शकतो, कुठली पण गोष्ट करू शकतो, असं रामाने नाही केलेलं. माझ्या हातात सत्ता आहे पण मला स्वतःला मी सवलत देऊ इच्छित नाही, हे रामाच्या चरित्रात आढळेल. कृष्णाने दिली असं मला म्हणायचं नाही, पण मुळात फरक असा आहे की आपल्याला शिकायचं आहे ना, तर मग आपण असं करावं की स्वतःला कर्तव्याच्या बाबतीत, साधनेच्या बाबतीत, संपर्काच्या बाबतीत आपल्याला रामाने जशी स्वतःला कुठली सवलत दिली नाही तशी देऊ नये. आपल्याला आदर्श त्यातले जपायचे म्हणून. आता जगात वागताना मात्र थोडं कृष्णाचं समजून घेऊन ऐकूनच वागावं लागेल अशी परिस्थिती आहे. तिथे त्याला किती गोष्टी त्या धर्माचा जय व्हावा याच्यासाठी कराव्या लागल्या याची आपल्याला कल्पना आहे. तेव्हा एक लक्षात ठेवावं की कृष्णाने समोर ध्येय काय ठेवलं होतं. सवलती एकदा घ्यायला लागलं तर बाहेर प्रश्न आहेत, तिथे पण द्यायला लागलं तरी प्रश्न आहेत. रामाने स्वतःला सवलत ठेवली नाही, त्यामुळे ते एकदा वागलं की स्वतःला आपल्याला डिसिप्लिन करता येईल. यू कॅन डिसिप्लिन युअर सेल्फ. यू वॉन्ट टू डिसिप्लिन युअर सेल्फ, फॉलो राम. द ओनली थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की कृष्णाचा प्रश्न आहे. तर वेल डीलिंग विथ अदर्स यू हॅव समटाइम्स टू फॉलो कृष्ण. देर इज नो वे, देर इज नो अल्टरनेटिव्ह. यू हॅव टू फॉलो कृष्ण. कृष्णाचं अंतरंग कळलं असं फार क्वचित झालं असेल. कृष्णाचं अंतरंग कळत नाही, त्याचं लक्षात येत नाही, त्याला काय असेल त्याच्या मनामध्ये कल्पना येत नाही, अशी कृष्णाची अवस्था आहे. तसं आपलं ध्येय ठरलेलं असावं, त्याची लोकांना कल्पना दिली पाहिजे असं काही नाही. आपलं ध्येय चांगलं, अर्थात रामाने जे घालून दिलेली ध्येय आहेत ती आपली पण ठरलेली असावीत, पण त्याची लोकांना काही कल्पना देण्याची गरज आहे असं नाही. कारण ती देण्यानेच अलीकडे घोटाळा जास्त बाहेर व्हायची शक्यता आहे संबंधामध्ये. तर तो टाळण्यासाठी कृष्णाने कशा पद्धतीनं ती अंमलात आणली ती शिकण्यासारखं आहे. कृष्णाच्या बाबतीत काही गोष्टी आहेतच, त्या अलौकिकच कारण पूर्णावतार म्हणलाय तेवढ्यासाठीच की त्याच्याकडून काय शिकता येण्यासारखं आहे. तर ध्येय धर्माचा जय हे आहे हे विसरून चालत नाही. रामाने धर्माचं पालनच केलेलं आहे. स्वतःचा बंधूचा धर्म असला तरी पाळला, शत्रूचा धर्म असला तरी पाळला आहे, न्यायाचा धर्म असला तरी पाळला आहे, शब्दाचा धर्म पाळला आहे, सर्व त्यांनी धर्म पालनच केलेलं आहे. पण पाळण्याची रामाची पद्धत वेगळी आहे आणि कृष्णाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ध्येय एकच आहेत त्यांची, पण ते सुद्धा दुष्ट गोष्टी नष्ट करण्यासाठीच आलेले आहेत आणि सत्प्रवृत्तीला बळ देण्यासाठीच आलेले आहेत दोघेही. पण त्यांच्या पद्धतीमध्ये फरक आहे का, त्याच्या कार्यपद्धतीत फरक असतो ना, तसा कार्यपद्धतीत फरक आहे. तर कृष्णाची कार्यपद्धत ही काळाला फार उचित आहे. तर ती लक्षात घेऊन वागलं तर चालेल. यापेक्षा मी फार याच्यावर वेळ देत नाही, कारण हे बरंच 30-40 प्रश्न संपवले. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला उद्वेग दिला न कळत असं म्हटलेलं आहे कंसामध्ये, आणि त्याला आपण प्रतिसाद दिला नाही म्हणजे तो बिनबोफाट सहन केला, हे तिथलं वाचतो कंसामध्ये. तर नियमाप्रमाणे साध प्रतिसाद किंवा कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण भावशास्त्राने या न्यायाने या क्रमाचा क्षय कसा होणार. एखाद्याने उद्वेग आपल्याला दिलेला असेल तर तो सकारण दिलाय का हे पहिल्यांदा बघा. त्यांनी उद्वेग दिला तर उद्वेग देण्यासारखं आपण काय केले का हे बघा. त्याचं आपण काही केलं खरंच प्रामाणिकपणा याच्यात खूप गरज आहे याच्यात, कारण तिथे अकाउंट व्यवस्थित आहेत. आपल्याकडे कदाचित मॅन्युप्युलेट होतील. स्वतःला बरोबर ठरवण्याची खूप मोठी यंत्रणा आपल्यामध्ये आहे. तर त्यामुळे तिच्यापासून सावध राहून हा विचार करावा. जर समजा मी कोणतंच असं काही कारण केलं नाही की ज्याच्यामुळे त्यांनी मला उद्वेग द्यावा, असं कारण जर केलेलं नाही, तर हा माझ्या कर्माचा क्षय. त्याने उद्वेग देणं हे काही नवीन कर्म निर्माण होत नाहीये. उद्वेग त्यांनी दिला ना, मी कुठे दिलाय, मी सहनच केलेला आहे. त्यामुळे याचा काही प्रश्न येत नाही. समजा मी कारण काही असेल त्यांना, तर तोही कर्मक्षयच आहे. माझ्या दृष्टीनं कर्माचा क्षय झाला. माझ्याकडून एकतर नवीन कर्म उत्पन्न झालं नाही कारण मी नाही दिला,
मी सहन केलेला आहे. तर त्यामुळे माझ्याकडून निर्माण त्याचं माझं जर समजा काही कारण असेल तर ते मात्र इथे येईल की त्या कारणामुळे तो उद्वेग झालेला आहे, तर तिथं क्षय झालेला आहे. आता जर तो तुम्ही त्याचं त्या व्यक्तिगत त्या प्रसंगाचं रिटॅलिएशन म्हणून जर काही करायला गेला तर नवीन कर्म निर्माण होणार. मग त्याचा क्षय पुन्हा नवीन उद्वेग निर्माण होऊनच होईल, नवीन परिणाम होऊनच होईल. तो काही परिणाम होणार नाही. आपण तो सहन केलेला आहे. याचे काय मागे काय आहे त्याच्यावर हा प्रश्न अवलंबून आहे. ह्याच्या मागे काय आहे तर प्रतिसाद दिला जातो. आपण आता कोणताही हे नाहीये आणि समजा एखाद्याने उद्वेग निर्माण केलेला आहे, तो उद्वेग निर्माण करणं हे कर्म त्यांनी केलेले आहेत. ते कर्म त्याच्या मागे लागलं, आपल्या मागे नाही. आता त्याचा उद्वेग त्याला कधीतरी होऊन ते कर्म फिटे, तोपर्यंत ते पाठलाग करीत राहील. त्यांनी त्याच्या खात्यातला चेक पाडले, आपल्याशी संबंध नाहीये, तो त्याच्या खात्यातला चेक आहे. कधीतरी त्याला तो पैसे भरावे लागतील. तर अशी परिस्थिती आहे. फक्त प्रत्येक गोष्टीचे काळ जसा यावा लागतो, आपण म्हटलंय तसं की कर्म फलित व्हायला, साधं बीज फलित व्हायला कितीतरी फरक आहेत होण्यामध्ये. लगेच एखादा अपमान आहे, लगेच प्रतिक्रिया आहे त्याची. एखादा शब्द जो चुकीचा उच्चारला तर त्याची लगेच प्रतिक्रिया आहे. इतकं जलद कर्म फळ देतं काही वेळेला. पण तेच कर्म एखादा शब्द 25 वर्षांनी आठवून स्वतःचं फळ देतो मनुष्य. असं पण होतं. जपलेलं असतं ते 25 वर्षापूर्वी काय बोलले ते मी अजून विसरलो नाहीये म्हणतो. संधीची वाट बघतो, शक्य नाहीये ते म्हणून. इतकं फळ यायला वेळ लागतो. तसंच मागे मागे गेलं तर ते मागल्या जन्मापर्यंत जातं. असं हा सिद्धांत आहे. तर त्यामुळे आणि राहिलं तर पुढच्या जन्मापर्यंत जातं. आपण सकाळी त्याच्याविषयी थोडंसं बोललो. तर त्यामुळे त्यांनी निर्माण केलेलं असेल तर ते कर्म त्याच्या अकाउंटचा विषय आहे. आपण काय विचार करायचं कारण नाही त्याचा. शब्द असावा मौनांकित, शब्द असावा आज्ञांकित. शब्दास जरी अप्राप्त तरी ते मौने साधेल. आपण बाहेर काही ओव्या मौनाच्या प्रशस्तीच्या लावल्यात, त्यामध्ये ही एक ओवी आहे, ही गोष्ट खरी. शब्द असावा मौनांकित. आपण प्रजा असतो तेव्हा राजाच्या अंकित असतो. नोकर आहे, मालकाच्या अंकित आहे. तो मालक ही मुख्य गोष्ट, नोकर ही उपगोष्ट, ती त्याच्या अंकित आहे, त्याच्या स्वाधीन आहे. तर आपले शब्द मौनाच्या स्वाधीन आहेत का, हा प्रश्न आहे. म्हणजे मी गप्प बसायचं ठरवलं तर मला बसता येतं का साध्या भाषेत. अंकित वगैरे शब्द आपण ते तिथं ओवीतले आहेत म्हणून तसे आहेत. पण आपला शब्द मौनांकित असावा, म्हणजे मौन पाळायचं ठरवलं तर शब्द नाही उच्चारला तरी काही फरक पडत नाही, असं आहे का. तर तसं असेल तर तो शब्द म्हणजे ते आपण जे बोलले जाऊ शब्द ते स्वाभाविकपणे कमीच राहतात, मुळात गरजेपुरतेच राहतात. त्रास किंवा विघातक गोष्टी उत्पन्न नाही करीत, कारण ते मौनांकित शब्द आहेत. मौनाने जेवढी परवानगी दिली तेवढेच शब्द बोलले गेले तर ते मौनांकित आहेत. ते आज्ञांकितही असावेत. आज्ञांकित शब्द आपल्याकडे गुरुनी सांगितलं तर बोलावं अशी पद्धत आहे. गुरुने आज्ञा दिल्याशिवाय बोलू नये असं दंडक आहे. गुरुने जर आपापल्या आज्ञा दिली असेल तर बोलावं, प्रवचन करावं, समजा निरूपण करावं. गुरुने आज्ञा दिली का निरूपण करायचं तर करायचं, नाही तर नाही करायचं. त्याला येऊ दे किंवा नाही येऊ दे, त्याला किती येत असेल ते गुरु माहित आहे किती येते ते, आणि त्याची गरज कुठे आहे ते पण माहिती आहे. तो तिथे जा आणि सांगा म्हणून सांगेल. तो सांगत नाही तोपर्यंत बोलायचं नाही. तसं आज्ञांकित असणं ही गोष्ट अशी आहे की आज्ञा आहे का त्याच्या मागे. हा शब्द, आता हे शब्द सर्वच शब्दांना लागू आहे, हे काही अमुकच शब्दांना लागू आहे असं नाही. आपल्यात एक परमात्मा शुद्ध स्वरूपात आज्ञा देणारा आहे. गुरु असेल एखाद्याचा, असेल नसेल काय माहित नाही. तो सांगायला त्यांनी काय सांगितलंय, त्याला किती सांगायला सांगितलंय ते माहित नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्याकडे सुद्धा आत एक शुद्ध बुद्धी आज्ञा देणारी असते. तिच्या आज्ञेत राहावं. ती खरं सांगते, नाही बोललास तर चालेल, काय हरकत नाही, मग तिचं ऐकावं, शुद्ध बुद्धीचं ऐकावं. विकारांचं, भावांचं ह्यांचं ऐकू नये, कारण त्यांच्या हारी जाऊनच शब्द बोलले जातात. ते दुसऱ्याचं अंतःकरण दुखवतात, त्यामधून विघटन किंवा दुसऱ्या गोष्टी निर्माण होतात आणि त्याचे परिणाम पुन्हा आपल्यालाच सहन करावे लागतात. कारण कर्म परिणाम मगाशी आता बघितलं तसं ते होणार. शुद्ध बुद्धी जर सांगत असेल तर तिचा हेतू चांगला असल्यामुळे, ती बोलायला शुद्ध बुद्धीची विवेकाची आज्ञा असल्यामुळे जे बोललं जाईल ते विवेकपूर्ण बोललं जाईल, यासाठीच जो हे आहे तो शब्द वापरलेला आज्ञांकित. शब्दासी जरी अप्राप्त तरी ते मौने साधेल. काही वेळेला आपण लहान मुलांचं बघितलं असेल ना, तर काही काही वेळेला त्यांना एखादी गोष्ट हवी असते पण ती कटाक्षाने आपला स्वतःचा मूड चांगला असून आईवडिलांचा सुद्धा ती मागत नाहीत. शांतपणे उलटी आपली कामं करीत राहतात.
त्यावेळेला आपण होऊन देतो की नाही आपण ते शब्द असे अप्राप्त असलं तरी मौनाने चालेल. गप्प राहून सुद्धा गोष्टी पदरात पडत असतात, पण पदरात पडून घेण्यासाठी आम्ही एवढे शब्द बोलतो पदरात पडाव्या म्हणून की त्या कमीच पदरात पडतात उलट्या. असं होतं. मग सारखं मागं लागलं म्हणजे काय होतं, आपल्या घरातलं जरी कोणी असलं तरी सारखं मागं लागलं म्हणजे निदान आणील पण आदळेल देताना एवढं तरी करेलच, हो की नाही. माणूस शेवटी काय करेल. तर शब्दाशी सुद्धा अप्राप्त असते ते मौनानं साधू शकतं. आता शब्दाचे अप्राप्त याचा अर्थ दुसरा आहे. इथे हा मी व्यवहाराचं फक्त सांगितलं, पण शब्दाचे अप्राप्त हा भगवंत कदाचित शब्दाने वश नाही झाला तर मौनाने वश होण्याची शक्यता आहे. जसं आपलं वडिलांचं मुलाचं सांगितलं उदाहरण, तसंच तिथे पण आहे. हे लेकरू आहे, हे आपल्याकडे मागत नाही, तर त्याला देणं आपलं काम आहे असं भगवंताला वाटू शकतं. शब्दाने अप्राप्त आहे पण मौनाने मिळण्यासारखं आहे. आता त्यासाठी मौन पाळू नये, तो मार्ग होईल म्हणून तसं करू नये. आपली इच्छा आहे मागायची, पण तरी सुद्धा स्वतःला रोखलंय की महाराज आपल्याला कळतं ना, जा मला काय म्हणायचं नाही. त्यांना कळतेच किती काय द्यावं ते, मग ते देतील. मग त्या पद्धतीनं मौनाने जे शब्दाला अप्राप्त आहे, शब्दाला मागून मागून किती मागणार मनुष्य शब्दाने. भगवंताची देण्याची ताकद आपल्याला माहित नाही, तिथं आपण मागणार म्हणजे आपलं मन केवढं, आपला अनुभव केवढा, आपली साधारण किमला केवढा म्हणजे विचारांचा कल्पनेचा, तेवढ्यातच मागायला काही काय राज्य मागणार आहे का, भारताचं राज्य मी शिकवत कशाला आपण त्यात पडायचं. आपली किती झेप असेल जास्तीत जास्त, होय की नाही. घरातली सगळी माणसं माझं ऐकू देत वगैरे, हे जरा नीट वागू दे, ते जरा नीट वागू दे, मुलात जरा नोकरी लागू दे, शिस्त लागू दे, अमकं लागू दे, काय काय मारून मागणार चांगले मार्क मिळवले, किती आपली झेप असणार की नाही. तर ते जे आहे ना त्याची झेप ठरलेली आहे. आता जो ज्या पातळीवर आहे त्याप्रमाणे त्याची झेप असते, यापेक्षा काही फार मोठं वेगळं नाही. त्याची ती मर्यादा येणार ना स्वतःच्या मनाची. पण जर मौन राहिला तर कदाचित जास्त मिळण्याची शक्यता आहे. भिकाऱ्याची जसं महाराज गोष्ट सांगायची भिकाऱ्याची की त्यांनी मागितलं तर काय मागितलं, एक धड घोंगडी. राजा प्रसन्न झाला तेव्हा एक धड घोंगडी मागितली. तर याच्यावर एक खरंच फार छान गोष्ट आहे महाराजांची, जी ही नाही आहे ती कुठं आलेली, पण ती सहज आठवण होती. तुला आठवते तेवढी सांगतो की ते जंगलामध्ये आपल्या खेड्यामध्ये तो घोडेस्वार, कोणी तेजस्वी घोडेस्वार तिथे अडखळून पडला जात असताना, आणि ते त्या माणसाने शेजारच्या झोपडीतल्या पाहिलं आणि त्यांनी त्याला पाणी दिलं, बोलवून घेतलं, काय ते लागलेलं पुसलं, काय सवरलं, हे सगळं केलं. त्याची विश्रांती झाली, जरा बरं वाटलं, घोड्याची मरम्मत केली, हे केलं, आणि जे काय आपल्याला आतिथ्याला करता येण्याचं योग्य होतं हे सगळं केलं आणि त्याला पाठवून दिलं. तो काही बोलला नाही, यांनी काही त्याच्याकडे मागितलं नाही. नंतर महाराज असं म्हणले, महाराजांच्या एका प्रसिद्ध निरूपणामध्ये हे आहे, तर नंतर शिपाई बोलवायला घरी आले की आपल्याला महाराजांनी बोलवले. तर तो गडबडला जरा थोडासा की हे काहीतरी प्रकरण वेगळं झालं बहुतेक, तर आपल्यावर दुसरी काही तोहमत आहे का. तर गेला त्यांच्याबरोबर. गेल्यानंतर जे सिंहासनावर बसलेले होते ते तेच होते, त्यांची सेवा केली. ज्या घोड्याची मरम्मत आणि त्यांची सेवा केली, वेळेला पाणी दिलं, ते तेच तिथे बसलेले होते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपण कुणाची सेवा केली, तो ओळखत नाही, त्यामुळे त्याला ते माहीत नव्हतं. तेव्हा राजाला महाराज म्हणले त्यांनी कसं केलं तसं करावं. राजाने त्याला विचारलं की तू माझी वेळेला मदत केलीस, मी काही ओळख दिली नाही, तू काय मागितली नाहीस, तू एक पांचस्त या नात्याने माझे सगळं केलंस, तर मी प्रसन्न आहे, मला काहीतरी उतरावी व्हावं असं वाटतं. तर आता तू काहीतरी माग, तुला मी देतो, त्यासाठी मी तुला बोलावलं. तो मनुष्य साधा असला तरी खरोखरच हुशार होता. त्याने सांगितलं आपल्याला माझी परिस्थिती माहिती आहे, मी आपल्याला काय मागणार, आपणच काय योग्य असेल ते द्या. म्हणजे मागण्यात सुद्धा असं मागता येतं. तर मौन राहायला तर काय देईल तिथपर्यंत आहे, त्याच्या पुढेही आहे. आपल्याला आपण सर्व जाणताच, तर मग आता आपल्याला योग्य वाटेल ते द्या. आपल्याला परिस्थिती माहिती पाहिजे. आता ह्या परिस्थितीत ह्याला काय द्यावं काय नको असा विचार केला तर राजालाच प्रश्न पडेल की अरे आपण काय द्यावं. हे मौनाचंच काम आहे, त्यांनी काही मागितलंच नाही आहे, मौनच आहे. तर मौनाने एवढं होतं, कारण त्यांनी काही मागितलं नाही. मागितलं, उच्चार केला असता की मला एक चांगलं घर द्या, तर झोपडी म्हणून लगेच घर बांधलेलं असतं. हे सोपं आहे, पण एक घराने त्याचं कुठे कार्यक्रम संपणार आहे किंवा त्याची परिस्थिती कुठे सुधारणार आहे, उद्या बळकीला लागेलच ना सगळं. म्हणजे हे मौनाचं सामर्थ्य असं आहे
की शब्दाने जे अप्राप्त आहे, आज जर 4 शब्द उचलले, एक मागणं, दुसरं, तिसरं, चौथं, किती मागेल? पण शेवटी मला आपली परिस्थिती माहिती आहे, आपण काय कल्याणाचं असेल ते द्या मला, आपल्याला काय योग्य वाटतंय ते द्या, असं म्हटलं की जे दिलं आहे ते राजाला योग्य वाटतंय असं होणार. त्याचा अर्थ म्हणजे आता राजाला किती विचार करायला पाहिजे. महाराजांनी सांगितलेली गोष्ट त्यामुळे ती तशी बारकावायची म्हटलं हे बारकाईच आहे, राजाला पेचच आहे हा. न मागून म्हणजे इथपर्यंत मौनाचं सामर्थ्य एवढं आपण लक्षात ठेवू. मौनाच्या विषयी अनेक वेळा लिहिल्यात, बरं झालं आपण त्याच्यावर विचार केला, मला आभारी आहे मी आपला. नामामध्ये योगाची सर्व अंग येतात असं लिहिलेलं आहे. महाराजांचंही वचन आहे, गुरुदेवांचं आहे, सर्वांचं आहे. तर म्हणजे काय, योग हा प्रथम शरीराला, नंतर मनाला, नंतर हृदयाला असा वळण देत परमेश्वराच्या समाधीच्या स्थितीपर्यंत पोचवणारा मार्ग. प्रत्येकाचे मार्ग आहेत. कर्माचा एक मार्ग आहे, कर्मामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं कर्म केली, मग ती निवड आली, मग सगळं आलं त्यातलं, त्याचे कर्म मार्गाचे नियम असतील तसे इकडे ह्याचे नियम आहेत, योगाचे नियम आहेत. तसे योगाचे अनेक व्याख्या आहेत, अनेक नियम आहेत. आपल्याला काय तांत्रिक याच्यात जायचं नाही. मुद्दा एवढाच आहे की कुठलाही मार्ग असला तरी ध्येय गाठवून देतो की नाही, हा प्रश्न आहे. आपलं ध्येय जर परमेश्वर आहे, भगवंत आहे, समाधान आहे, राम आहे, कृष्ण आहे, काय असेल आपल्या समोर त्याचं ध्येय आहे ना, तर ते समाधान मला या साधनाने मिळेल का, हा प्रश्न आहे. खरा प्रश्न हा आहे की त्याचं उत्तर देण्यासाठी हे सांगितलंय. कारण योगाच्या काही प्रक्रिया वगैरे पाहिल्या, काय असतं की योगाची एक स्वतःची पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही जायला लागला, अगदी यम आसन प्राणायाम प्रत्याहार वगैरे असं करीत जायला लागला तरी सुद्धा प्रत्येक स्थितीला त्याचे त्याचे अनुभव येतात, त्याची काही सिद्धी पण आहे. तर काही वेळेला त्या मार्गाच्या आकर्षणामुळे म्हणा किंवा कसे म्हणा, मनुष्य बाजूला जायची शक्यता असते साधने म्हणा. एक नाममार्गातला मनुष्य असला तरी त्याला असं वाटेल की इथं काहीतरी मला काहीतरी दिसतंय, एकदम वेगळं होतंय, काहीतरी होतं, अनुभव येतो, तर मी हे करावं का, ह्या प्रश्नाचे तरी उत्तर का दिलं हे, तर अशी पार्श्वभूमी आलेले माणसांनी विचारलं म्हणून हे सांगितलंय. ते सांगताना एवढ्यासाठी सांगितलं की असं काही होऊन बाजूला जाईल का, तर त्याची गरज नाही हे सांगण्यासाठी सांगितलं की नामामध्ये योगाची सर्व अंग येतात. साधा प्राणायाम जो आहे आपला आपण करतो तो मुद्दम प्राणायाम म्हणून, प्राणायामाचे कितीतरी प्रकार आहे, तरी सुद्धा साधा श्वासोच्छ्वास ना तो नियमित केला म्हणजे प्राणायाम झाला ना. त्याला प्रमाण कोण किती देईल, रेचक किती, कुंभक किती, पूरक किती, आपल्याला काय करायचंय, आपण श्वास घेतो ना तो नियमित चालावा ना, मग तो नियमित चालण्यासाठी नाम जरी नियमित घेतलं तरी श्वास नियमित चालतो. इथपासून सुरुवात आहे. नाम नियमित घेणाऱ्याला आपोआपच काही गोष्टी टाळून, काही गोष्टी सांभाळून राहावं लागतं. जे जे योगामध्ये पहिले सगळे टप्पे आपल्या म्हणजे अगदी शरीराच्या पासून, मनाच्या पासून, अगदी काय धारणा, ध्यान, समाधी तिथपर्यंत म्हणजे अष्टांग योग धरला तर बाकीचा योग चित्तवृत्ती निरोधा हा तिथेही आहे. कुठे व्याख्या कराल तिथून आहे. तर त्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध केल्याशिवाय माणसाला नाम सुद्धा घेता येणं कठीण आहे. कारण आपण बघतो नाम घेणं करणाऱ्याला कठीण असं आहे ना. ते सोपं म्हणायला आहे की नाम घेणं आहे, ठीक आहे नाम घ्यायचं, त्यात काय अवघड आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला ते घ्यायला बसतो तेव्हा आपल्याला आत्ता सुद्धा कळत असेल की तासाने उठावं लागतं, हो की नाही. अर्ध्या तासाने कंटाळा येतो, मध्ये काहीतरी 1-2 शब्द बोलावेसे वाटतात, काहीतरी त्याच्यात बदल केल्याशिवाय ते चालत नाही. इतकं त्या नामाचं आहे. तर ह्या चित्तवृत्ती ज्या मध्ये येतात तर त्याला नामाची ज्या वेळेला उत्तम तयारी होईल त्यावेळेला हे आपोआपच होईल ना. म्हणून ते त्यात येणार आहे, निरोध आपोआप साधणार आहे. त्याला काहीतरी गोष्टींचा त्याग केल्याशिवाय त्याला नाम घेता येणारच नाही. नाम साधं 1 तास समजा नाम घ्यायचं आहे तर 1 तास काहीतरी बाजूला ठेवावंच लागेल ना तुम्हाला. त्यातल्या त्यात जो अकारण प्रपंच आपण करणार आहोत, समजा गप्पा मारणार आहोत, तर त्या बंद केल्याशिवाय ते नाम कसं घेणार. म्हणजे खरंच घ्यायचं आहे आपल्याला, गप्पा मारता मारता माळ नाही फिरवायची, हा असं गृहीत धरलंय, खरंच मार्ग चालायचा आहे, तर त्याच्यामध्ये ती चित्तवृत्ती आवरली. आता मला बोलण्याची उर्मी आली आहे पण ती बोलायचं नाहीये मला, कारण मला आता जप करायचं आहे असं ते ठरलेलं आहे. आता आसनच आहे, काही लोक आसनावर बसून जप करतात, तर उत्तम गोष्ट आहे. आपल्याकडे आपण आता या वेळेला पाहिलं असेल तर हॉलमध्ये जास्तीत जास्त वेळ माणसं हॉलमध्ये बसलेली जपाला आहेत.
त्याने एका आसनावर जाणं शक्य आहे. मी म्हणतो ठीक आहे, व्यवहाराने कुठे खाली बसणं शक्य असेल, खुर्चीवर बसणं शक्य असेल, पण ते बसून तो प्रयत्न करतायत. योगाच्या अंगामध्ये ही सगळी स्थिरता त्याला देणं, म्हणजे शारीरिक स्थिरता ही पहिली बैठक म्हणून, नंतर मानसिक स्थिरता ही दुसरी बैठक म्हणून, आणि मग त्याला त्या योगाचे जे ध्येय आहे, साध्य आहे, जो विसर आहे, जो भगवंताशी संवाद आहे, जी समाधी आहे, त्याचं काय स्पष्टीकरण करायचं ते आपण करा, त्याला माहिती याचा अर्थ. तर ते देण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या पायऱ्या याच्यामध्ये आपोआपच येत आहेत. त्यामुळे वेगळं त्याचं एक आकर्षण या मार्गाचं वाटू नये, त्यात पुन्हा सिद्धीने फसू नये. त्यात सिद्धीची काही शक्यता नाही आहे, पण जर आल्या तर लपवण्याची गुरुची सामर्थ्य आहे. जर समजा काही व्यक्त व्हायला लागल्याच किंवा यायला लागल्याच, कारण नाम आपलं स्टेशन जाते म्हटल्यावर स्टेशन मागे पडणारच ना कुठलं तरी मधलं, तेही काहीतरी असणारच. शब्दाला सिद्धी येईल, काय दर्शनाला सिद्धी येईल, कशाला तरी येईलच, त्याला ते परिणाम होतीलच नामाचे. पण ते लपवण्याचा उलटा मार्ग याच्यामध्ये आहे, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे की आल्याची जाणीव होणार नाही आणि परिणाम त्याचा होऊन तो मनुष्य बाजूला जाणार नाही. यासाठी ही जी योगाची अंग आहेत ती सर्व त्यात आहेत हा विचार करून साधे काही नामस्मरणातले सुद्धा अनेक नामं अशी आहेत की ती श्वासावर अधिक सहजपणे चालतात. श्वासावर नाम घेण्याचा काढायला नाही हे महाराजांनी सांगितले, ते बरोबर आहे, ते वेगळ्या अर्थाने त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण तरी सुद्धा काही नामं अशी आहेत की जी श्वासाच्या गतीनं शांतपणे चालतात. आपण जर समजा एक 15 मिनिटं जपाला बसलो तर आपला श्वास काहीही न करता नियमित होतो. नुसता मनुष्य स्वस्थ बसला, आपण बघितलंच ना, काल आपला विषय चालला होता की जिना चढून आला त्याला जर त्रास, लगेच तो मनुष्य ह्याच्यावर बसतो, खुर्चीवर बसतो, 1-2 मिनिटं नुसता बसला, नामस्मरण वगैरे काही नाही, नुसता बसलेला आहे, तरी सुद्धा साध्या आसनाने त्याचा श्वास नियमित होतो. कारण जो ताण पडलेला आहे तो कमी झाला, त्यामुळे तो लगेच स्थिर झाला. तर तसं हे जर साध्या बसण्याने होत असेल तर नामाने आणखीन काहीतरी होत असणार. नाम हे परमेश्वराचं स्मरण देण्यासाठी, जोडण्यासाठी आहे ना, त्याच्याकडे जोडावं म्हणून आहे ना. मग ते जोडण्याची प्रक्रिया आणखीन त्यात जर दुधात साखर आहे, बसलेलं तर आहेच आणि परमेश्वराशी जोडून बसलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन परिणामकारकता आली नाही का? ही साध्या बसण्यापासून, आसनापासून आली अशी प्रत्येक स्थितीला आहे. एवढं म्हणायचं आहे की योगाच्या अंगामध्ये जे जे करावं लागतं की आहार विहाराची बंधनं आहे, नियम आहेत, हे माणसाला हळूहळू त्याच्यात शिरतातच. त्यालाच असं वाटतं, म्हणजे असं कुठं जरी शास्त्र म्हणून नसलं किंवा जरी आपल्याला कोणी गुरुने आग्रह केला नसला तरी सुद्धा, काल आपण आता सर्व सृष्टीची रचना किंवा समग्रतेचा अभ्यास मागच्या वेळेला केला होता, यावेळेला आपण काल एका आपलं संबंध विश्व कसं आहे त्याचा विचार केला. तर संबंध विश्वामध्ये जर असं असेल तर आई वडील, म्हणजे जी पूज्यता किंवा जे भाव किंवा हे आपले संबंध आहेत त्यानुसार ते, हे जर समजलं, त्या पक्षीसृष्टी, अंकसृष्टी, या सगळ्याशी आपले संबंध आहेत हे जर आपल्या लक्षात आलं तर त्याचा आहार आपोआप जो योग्य असेल त्याच्याकडे जाईल. त्याला वेगळा नियम लावावा लागणार नाही. नियम न लागता होणं हे उलट योगापेक्षा नामाचं वैशिष्ट्य आहे, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तिथे काठी घेऊन ते करायचं आहे आणि इथे पाठीवर हात फिरवून करायचं आहे, असा फरक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. काय ते सांगितलं. कृतज्ञता शब्द लिहिताना काहीतरी, कृतज्ञता कशा प्रकारे मानावी, त्यासाठी कोणती खबरदारी बाळगावी, असा हा कृतज्ञता लिहिली गेली. चुकून बहुतेक की कृतज्ञता म्हणायचं असावं. कृतज्ञता कशी मानावी. आपण ऋणस्मरणमाला सकाळी म्हणली असेल म्हणजे, तर त्याच्यामध्ये ही कृतज्ञताच आहे. सगळी ऋणांचं स्मरण करण्यासाठी ते ऋणस्मरणमाला आहे. ती अगदी आपल्या सुरुवातीपासून, जन्मापासून सुरू होते, ती अगदी शेवटी धैर्य जगवून मरणे मिळणे प्रभूच इथपर्यंत, अगदी काहीही त्याचा विचार करायचं कारण नाही. धैर्य जगून मरणे मिळणे प्रभूच इथपर्यंत आपला ध्यास आहे त्याच्यात. तर अशा तऱ्हेनं प्रत्येक संस्थेच्या ऋणाची, प्रत्येक घटकाच्या ऋणाची जाणीव, त्याची वारंवार उजळणी. कारण एकदा जाणीव होत नाही, तसं एकदा जाणीव होते माणसाला पण टिकत नाही. गुरूंच्या उपकाराची आपल्याला जाणीव होते पण टिकते असं म्हणता येईल का? टिकणं हा अभ्यास आहे. जाणीव होणं ही एक घटना आहे. एखाद्या प्रसंगात आपण वाचलो तर आपल्याला काय वाटतं की गुरुच्या कृपेमुळे वाचलो, बस. हे त्या दिवशी ठीक आहे, दुसऱ्या दिवशी कामाला लागतो आपल्या आपण, आणि ती मग जाणीव जाते. मग ती जाणीवेची पुन्हा उजळणी करावी लागते. ती उजळणी आपण कशा मार्गाने करणार, कशा मार्गाने करावी. त्यानंतर त्यासाठी
खरी कृतज्ञता जर जपायची असेल तर नुसती जाणीव आहे म्हणजे ते एकदा केव्हा तरी तुझ्या नावावर करणार आहे तेच झालं ते, तसं नको. एकदा केव्हा तरी मला हे द्यायचंच आहे. आई नाही का म्हणत मुली आल्या माहेरी म्हणजे की ही भांडी तुलाच देणार आहे, ते अमकं ते तुला देणार आहे. कपाटातलं वगैरे असेल तर आणखीनच छान विषय आहे, पण ते जे काय असेल ते तुलाच देणार आहे असं म्हणते. आणि यावेळेला आता ते निघताना तो विषय विसरतो म्हणजे थोडक्यात. तर असो, तर कृती असावी. कृतज्ञतेत कृती मिसळली म्हणजे खरी कृतज्ञता होते. तर तशी काही कृतज्ञता आपल्याला ठेवायची जर असेल तर त्यामध्ये कृती असावी कृतज्ञतेची. कृतज्ञतेची कृती म्हणजे फूल घालणं का नमस्कार करणं का जाऊन येणं, दर्शन घेणं, काय आपल्याला अपेक्षित आहे, किंवा मला कुठे झळ लागेल असं काही करणं. साधं हे मंदिर आहे, इथे जरी केर काढला तरी बाबांची सेवा झाली. मला कृतज्ञता वाटते ना, मग केर काढा. मुलांनी ही सेवा का दिली, काल इथे आलेल्या मंडळींनी बाहेर खडे उचलले, समजा झाली सेवा त्यांची. इथली मंडळींनी आता साफसफाई केली, सेवा झाली, कृतज्ञता आहे. तर तिची अभिव्यक्ती काय असेल हे सांगता येत नाही, कृती कोणती असेल हे सांगता येत नाही. माझ्या शक्यतेनुसार मला जे करता येईल ते मी कृती करेन, पण कृती पाहिजे कृतज्ञतेमध्ये. नुसती भावना नाही उपयोगाची. मला खूप वाटते अहो, पण प्रत्यक्ष तो मनुष्य साडी सुद्धा आणायला दिवाळीला तयार नाही, काय त्याला काय वाटते काय नाही का. म्हणजे आपल्या घरामधलं सांगतोय, तर घरामध्ये वाटते कृतज्ञता, खूप प्रेम, अगदी कृतज्ञता आहे. पण तरी सुद्धा जर तो त्याच्यासाठी काही करायला तर 5 मिनिटं एक शांत आपल्या सगळ्या गडबडीमध्ये वेळ काढून मनुष्य 10 मिनिटं बोलला, चौकशी केली सुखदुःखाची, काय झालं ते एवढं केलं तरी माणसाला एकमेकांना, मी कोणालाच काही म्हणत नाही, पण एकमेकांना बरं वाटतं की नाही. मग कृतज्ञतेची काहीतरी कृती आहे की नाही, ती आईशी असेल, ह्याच्याशी असेल. आईशी सुद्धा मनुष्य बोलतो, त्या आईला वाटत असतं ह्या गडबडीत ते बरोबर आहे, पण त्याने 5 मिनिटं बसावं, सांगावं, बोलावं, काहीतरी 4 शब्द कायच नाही होतं. पण त्या कृतीने जे साधतं ते तुमच्या मनात जे त्यांच्याविषयी जे आदर कृतज्ञता आहे त्यांनी नाही साधत नसत्या. ते असं वाटतं. ते वाटलेलं 10 मिनिटं केलं तर आपल्या 24 तासामध्ये काय गेलं, म्हणून त्याच्यातलं कृतीचं स्थान आहे. आणि ते सगळं आता तरी निरपेक्ष असावं. गप्पा मारायला आलेत पण काहीतरी घेऊन जाणार अपेक्षा आहे असं नसावं. म्हणजे जर आपल्याला कृतज्ञता असेल तर, कारण कृतज्ञता ही मुळात काहीतरी त्यांनी केल्याची जाणीव नाही का, त्यांनी आधी केलं, कृत आहे त्याचं ध्यान ना, ते जे कृत म्हणजे आधीच झालेलं आहे, त्यांनी केलेलं आहे, कृती झालेली आहे, त्याची जाणीव म्हणून मी हे करतोय. तर त्याची जाणीव म्हणून मी जर हे करत असेल तर ते त्यांनी करून झालेलंच आहे. आता फक्त मी ते लक्षात ठेवतो आणि त्यानुसार काहीतरी करतो. मग ते करण्यामध्ये पुन्हा आणखीन त्यांनी करण्याची काय अपेक्षेचा प्रश्न आहे, काही प्रश्नच नाही. त्यामुळे पुढे अपेक्षा काही असू नये, त्याच्या पुढे ते काही करू शकतील, त्यांना जे शक्य असेल ते पण करतील, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. पण मी ते त्याच्यासाठी करत नाही. मी जी आता जाणीव आणि कृती जी केली, जाणीव ठेवून ती कृती इतर कशासाठी नाही. क्षयच्या भाषेतला प्रश्न आहे, जर थोडंसं कळायला काय आपण टप्प्याटप्प्याने वाचू. दान. क्ष दान करतो, क्षला दान केल्याची महती किंवा लौकिक नको, एक मुद्दा झाला. पण क्षने दान केले हे यला समजले तर ये देखील त्याचे अनुकरण करतो, पण त्याच्या बरोबरी करतो, म्हणजे दान देण्यामध्ये असावी, व देताना क ची देखील उणीव काढतो. त्याला काय कमी आहे त्याने देखील दान करावे. तर क्षच्या नावाचा उच्चार व्हावा की नाही, मुळात प्रश्न कुठे सुरू झाला ते बहुतेक त्यांनी दाखवून दिले. क्षच्या नावाचा उच्चार व्हावा की नाही, क्षला मात्र उच्चार व्हावा ह्या तिळ मात्र गरज नाही. असं जर असेल तर प्रश्न सोडवलेलाच आहे मुळात, हो की नाही. हे ज्याच्यावर अनुकरण करायची वेळ आली ती सुद्धा त्याच्यावर येणार नाही, होय की नाही. मुळात क्षणी काय दान केलं असेल तर क्षणी दान केलेल्याची त्याला जर अपेक्षाच नाहीये काही उच्चार व्हावा, उल्लेख व्हावा अशी, तर ते तिथंच प्रश्न त्यांनी मिटवून टाकलेला आहे. हा क्षच थोर आहे. तर यनी त्याचं फक्त अनुकरण करायचं असेल तर त्यात क चिवणी वगैरे तर काय प्रश्न येत नाही, तिथं अजिबात काढू नये. एक वेळ नाही केलं तरी चालेल आपण, कारण करणाऱ्यालाच मुळात कसली अपेक्षा नाहीये, उच्चाराची अपेक्षा नाही, दान केल्याची महती नको, लौकिक नको. असं जर त्याची परिस्थिती आहे तर यनी, मी असं म्हणेन यनी क्ष व्हावं, एवढंच का. क वगैरे सगळे भगवंतावर सोडून द्यावे, कारण क ड ही फ ग वगैरे बरंच आहे आपलं, 12 खडी खूप मोठी आहे, त्यामुळं 52 खडी म्हणतात ना आपली, त्यामुळं ती खूप मोठी आहे. तर कशाला आपण त्याच्यात पडा काय करायचं नाही आपल्याला काही. चिंतन गुरुचं आणि ध्यान पांडुरंगाचं असं इथं लिहिलेलं आहे.
फरक काय किंवा काय करता येईल सांगता काय असं विशेष टॉपिक आहे चिंतन गुरुचं आणि ध्यान पांडुरंगाचं म्हणते. तर चिंतन हा मनाचा विषय आहे आणि ध्यान हा मूलतः डोळ्यांचा विषय आहे. इंद्रिय आहेत, काल आपण सकाळीच बघितलं, मनःषष्ठा आणि इंद्रिय, आणि ती विचार करत राहणार. तर विचार कशावर करावा, तर आपल्या गुरुचे संबंध, आपल्या गुरुचे उपकार, आपल्या गुरुचं आलेल्या वेगवेगळ्या घटना. तर ह्याचं चिंतन जर मन करीत राहील तर त्याचा उपयोग जास्त होईल. कारण गुरुचा तुमचा प्रत्यक्ष संबंध आलेला असतो, ओके. त्याचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ठीक आहे, मी म्हणतो आता एक अक्कलकोट स्वामी आपले गुरु आहेत, तर चरित्र आहे, पाहणाऱ्या मंडळींनी लिहिलं आहे. गजानन महाराज आहेत, पाहणाऱ्या मंडळींनी लिहिलं आहे. ती मंडळी हयात आहेत, ते हयात असलेल्यांचे फोटो आहेत. जे कोणी हयात होते त्यांचे फोटो त्यावेळेला घेऊन त्यांनी सर्टिफाय करून ठेवलेली माहिती आता मोठी प्रसिद्ध झालेली आहे, पोस्ट. तर अशा तऱ्हेची ही सत्पुरुषांचं हे ध्यान जे गुरुचं म्हटलं, तर गुरुचं प्रत्यक्ष संबंध आपला आलेला असतो. त्यामुळे त्याचे वरती विचार मनामध्ये अधिक चांगल्या तऱ्हेनं होऊ शकतात. चिंतन विचारमय आहे, त्यामुळे ते विचार अधिकाधिक चांगल्या तऱ्हेनं त्याच्याबद्दल होऊ शकतात. कारण त्याच्याविषयी कितीतरी गोष्टी आपल्याकडे असतात, 1 2 नाही, 100 नाही, मोजाव्या लागतात. जी गुरुच्या सहवासात राहिलेली मंडळी असेल त्यांना कल्पना असेल, एक बखर लिहिली आहे स्वामींची किंवा आणखीन कोणाचंही चरित्र घ्या, तर ती लिहून पूर्ण होत नाहीयेत. अलीकडच्या काळातले अगदी अर्वाचीन याच्यातल्या संतातले जरी घेतले ना, तरी सुद्धा त्यांच्या आयुष्य एवढी भरली इतक्या घटनाने की त्यांचं चिंतन जर आपण करीत बसलो ना, तर खरोखर नामस्मरणाच्या तोडीचा आनंद मिळतो. इतका आनंद त्याच्यामध्ये आहे. किती घटना बारीक सारीक घडत असतात. एवढीशी गोष्ट असते. आता मी सकाळी आपल्याला यांचं सांगितलं, यांचा पंक्ती प्रपंच नाही कलावती यांनी म्हटलंय, एका वाक्यात आमचे सगळे प्रश्न सुटलेच की शरीर दुःखाचे. काय असेल शरीर दुःखाचा प्रश्न? एवढ्याच्या वाक्याचं चिंतन झालं, आमचा शरीर दुःखाचा प्रश्न मिटला. त्यांच्याविषयी कृतज्ञता आली. आपल्या ह्याच्यामध्ये लोक नेहमी असे वाईट लोक, साध्या पाहिजे सगळे त्यांनी बरेच वर्णन केलेलं आहे. तर वाईट लोक असतात वगैरे असे प्रश्न विचारले. महाराजांना प्रश्न विचारला होता, महाराजांना सहा विचारला. ते म्हणले आता दवाखान्यात कोण लोक दिसणार तुम्हाला? आपलं चिंतन झालं गुरुच्या शब्दांचं काहीतरी की नाही, त्याचं दवाखान्यात धडधाकट सुदृढ वगैरे असं नसणार. काहीतरी तर काहीतरी दुःखाचा विषय आहे. आता डॉक्टरकडे जातो म्हणून शारीरिक दुःखाचा विषय असेल, हो की नाही, संतांकडे दाखव मनाचा दुःखाचा विषय असेल, म्हणून असेल, काहीतरी जाणीव झाली असेल, किंवा फार मोठी जिज्ञासा असेल, काही असेल, यातलं काहीतरी असेल म्हणून तो तिथे गेला ना. काहीतरी कमी आहे त्याच्याकडे, ते शोधायला तो तिथे गेला ना. मग शोधणारच मनुष्य तुम्हाला तिथे भेटणार ना. मग त्याचं ते समाधान त्याने कसं केलं? एवढी एक घटना आपल्याला आठवली, एक चरित्र वाचलं तरी पुरेच होतं, इतकं हे आहे. आपण कुणाचं कुठलेही या, आणि त्यात तर चिंतन गुरुचं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे आपापल्या गुरूंच्या चिंतनाचा, त्यांच्या घटनांचा, त्यांच्या उपासनेचा, साधनेचा सगळ्याचा विचार जर डोक्यामध्ये राहिला, बाकी जो माल भरून ठेवलाय तो जरा हलका होईल, तिथला कमी होईल. किती चित्तामध्ये भार ठेवले, चिंतनासाठी विषय किती आहेत आपल्याकडे, नको विचार करू नये अशी परिस्थिती आहे खरं सांगायचं तर. म्हणून काही काही वेळेला जपाला बसू नये असं वाटतं की नाही, काही काही वेळेला चांगल्या अर्थाने म्हणतो मी आता, की जपाला बसण्यासाठी आपण इथे आलो तरी सुद्धा जपाला बसावं की नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे. कारण जपाला बसलं की एकदम सगळं चिंतन सुरू, लगेच कुठली न ठरवलेल्या गाड्या सुटतात स्टेशनवरून, सगळ्या धडाधड, सगळ्या सुपरफास्ट एक्सप्रेस, एक याची दुसऱ्याशी काय नाही, सगळ्या एकमेकांना धडकून मोकळ्या. आणि पुन्हा काय आहे, यातली कुठलीच प्रत्यक्ष नाही, हे परत वाईट, यातलं काय प्रत्यक्ष घडत पण नाही. आणि कुठेतरी कधीतरी होईल का नाही वगैरे अशा स्वरूपाच्या वाटणाऱ्या गोष्टी सगळ्या एकत्र येतात. तर हे पाहिलं की होतं ना. म्हणून चिंतन गुरुचं ठेवलं तर विचार गुरुच्या राहतील, कल्पना गुरुभोवती घोटाळत राहतील. त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांच्या भोवती त्यांनी कृतज्ञता कशा जपल्या, त्यांनी हे कसं जपलं, त्यांनी व्यवहार कसा केला, त्यांनी उत्तर कसं दिलं, ते मार्मिकता काय होती, अमकं तमकं किती गोष्टी घेण्यासारख्या आहेत. पण अशा तऱ्हेनं चिंतन म्हणून चिंतन गुरुचं राहावं. ध्यान पांडुरंगाचं करावं. आपण समोर बसलो, प्रत्येक क्षणी इथे बसल्यावर समोर नजर गेली की आठवण, जिथे आपली दृष्टी जाणार तिथे पांडुरंग असावा. हे ध्यान पांडुरंगाचं असं व्हावं की, म्हणून गुरुदेव म्हणायचे ना, गुरुदेवाने म्हटले रामदास म्हणजे रामाच्या अंगी दासपण आणणारा रामदास म्हणले. काय त्यांनी थोर विवरण केले असेल. म्हणजे इतकं होतं त्याचं त्या ध्यानाने तादात्म्य इतकं झालेलं आहे की त्यांनी डोळे उघडावे की समोर त्याला राम दिसावा अशी त्याची परिस्थिती आहे. आणि तो चराचरामध्ये दिसतो. म्हणजे हे ध्यान त्याच्यासाठी जास्त करून संबंध दृष्टीचा आहे. म्हणून मग ते चित्तात ठसतं. तर ते ह्या ध्यानासाठी म्हणून नेहमी आपल्या उपास्य दैवत असेल तर ते ध्यानासाठी सांगितलं. मला त्यांची चरित्रांची कल्पना, आजही परिस्थिती अशी आहे की पांडुरंग, विठ्ठल या सगळ्यांची संशोधनं सुरू आहे.
त्याचा काही अंत लागेल असं वाटत नाही आपल्याला तरी. त्यापेक्षा भक्ती करून लवकर मुक्त होऊ असं वाटतं. ते जर ग्रंथ वाचले, मी थोडाफार प्रयत्न करून बघितला, फार नाही पण थोडाफार प्रयत्न केला, तेवढ्यात लक्षात आलं की हा प्रश्न निकाली नाही. ते कर्नाटकातला आहे का, इथले आहे का, तिथले का, ते नाव कसं आलं, ती मूर्ती कुठं. आपल्यासमोर पांडुरंग आहे, आपल्याला पाहिलं की डोळे भरून आनंद वाटतो. बस आपण त्याच्याकडे बघत बसावं. बाकीचे इकडे तिकडे बघितलं की त्या माणसांचे विचार डोक्यात मनात येतात, हो की नाही. यांची परिस्थिती चांगली आहे, आपली किती वाईट आहे, किंवा आपली किती चांगली आहे, त्यांना काय करायचं काय ते पांडुरंगाकडे बघा. त्यामुळे ध्यान पांडुरंगाचं हे उत्तम आहे. तर तसं आपल्याला करता आलं तर बघावं. ते आपल्याला जे असेल ते करावं. त्यांनी पांडुरंगाचं आपल्यासमोर ठेवलं, आपण पांडुरंगाचं करावं. आपल्याला जे उपास्य दैवत असेल त्याचं ध्यान करीत असावं. माणूस जेव्हा बोलत असतो, गाणं गात असतो, किंवा एखाद्या दृश्यात बेभान, म्हणजे चांगल्या अर्थाने घेतो मी ते शब्द, बेभान आलेला असतो, तेव्हा त्या माणसाचा मी कुठे असतो किंवा कुठे जातो. जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याचा मी शब्दात असतो, जेव्हा गाणं गात असतो तेव्हा त्याचा मी स्वरात असतो, जेव्हा तो दृश्यात जातो तेव्हा त्याचा मी डोळ्यात उतरतो. असं त्याचं उत्तर आहे. तुम्ही कुठे असतो, त्या ठिकाणी असतो. तो त्याच्या जाग्यावर नसतो. जाग्यावर असला की त्रास द्यायला लागतो. तो त्या ठिकाणी जातो, दृश्य पाहतो, झाड पाहतो, तो झाडात रमतो. तुम्ही निघाला इथून, तो तिकडे पोचला. आता झाड त्याला पसंत पडलं नाही की तो परत आला की सुरू झाला. असे त्याची मीची अवस्था आहे. फार फार अत्यंत तरल गोष्ट आहे. आता त्या प्रसंगात मी कसा शोधायचा, तर तो त्या ठिकाणी आहे, त्यामुळे शोधण्याची काही वेगळी गरजच नाही. त्या ठिकाणी तो नाहीसा होईल कसा, हा प्रश्न आहे. शोधायला नकोच आपण, कारण शोधला की तो त्रास द्यायला लागतो. सर्वसाधारणपणे मी सुखावला असं आता जग वागणं कठीणच आहे मुळात, होय की नाही. त्यामुळं त्याची आपल्याला तो नकोच आहे. म्हणजे अहंकार या अर्थाने मी नको आहे, जाणीव या अर्थाने मी हवा आहे. तर जाणीवच हवी. आता जरी समजा एक दृश्य आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्य रमला, म्हणजे मी तिथेच गेला, तर ते काय व्हॅली आहे आणि ती पाहतोय मनुष्य, एखादं हे आहे, दरी आहे, निसर्ग दृश्य आहे, पाहतोय. तर मी तिकडे गेलेला आहे, तर आपल्याला इकडे बघावंच लागेल की 10 मिनिटं लागली चहाच्या वेळेला. तर त्याला भानावर यावं लागेल. त्यामुळे याच्यात आपल्याला आणखीन एक स्टेप आहे, मात्र नाही असं नाही. यात जे भान नाही सदाता असा जो शब्द वापरलेला आहे, बेभान हा शब्द वापरलेला आहे, तर भानावर राहून सुद्धा हे करता येतं. अशी एक विद्या आहे, ती शिकता आली तर बघावी की मी सावध पण आहे आणि ते पाहतोय पण, असं दोन्हीही. म्हणजे जसं ते म्हणतात की पायाला दुःख आहे, गुडघ्याला दुःख आहे, काय बोटाला दुःख आहे, ज्याला काटा टोचलेला आहे, बोटाला काटा टोचलेला आहे, त्यामुळे बोटात वेदना आहेत. तुम्हाला नाही, मला नाही आहे काही. हे काय आहे ते बघा. हे रमणांचं आहे, हे अंबुराव महाराजांचं आहे, अनेक महापुरुषांचं आहे की गुडघा दुःख गुडघा जाणे, हे पण आहे. म्हणजे सुखाचं असेल दुःखाचं असेल कुठेही असेल तरी ही जाणीव राहून ते बाजूला राहतात. तर ते खरं भान आहे. ते मिळवायचा प्रयत्न करा. जर मिळवायचंच असेल तर ते मिळवावं की ते राहून हे सगळं करता येतं या लोकांना. म्हणून ते कोणत्याही क्षणी, पुढे प्रश्न आहे याच्या पुढे आहे, आपल्या घरात आपण पाहुण्यासारखं कसं राहावं, घेऊन टाकलं लगेच. तर त्यात हे तसं आहे की हे मला शोधता येईल का, की माझं भान जे मूळ आहे ते काय आहे आणि तिथून मला हे सगळं पाहता येईल का. मग ती उत्तम गोष्ट असेल, ती वाईट गोष्ट असेल, काय असेल, अप्रिय असेल, प्रिय असेल, नप्रविश्रेत प्रेम पाप, तसं ते जे असेल ते असेल. पण मला त्याच्याकडे पाहता येतं का, तर याच्यात त्याच्या आनंदात उणीव येत नाही. त्याला निसर्गदृश्य म्हणूनच दिसतं. पण ते साठवून ठेवावं, परत परत आठवत बसावं, मग ते दिवस कसे होते, मग दुसरा कोणी असला तर त्याला बोर करावं वगैरे, असं काय होत नाही. पण ते न होता हे करता येण्यासारखं आहे. कारण मी भानावर होतो, त्या क्षणी तिथे होतो, या क्षणी इथे आहे. आता इथे काय आहे त्यातलं, इथे त्यातलं काय नाही, इथे काय आहे, इथे हे आहे, मग मी यात आहे पण भानावर आहे. असं जर जमलं ना तर ही फार आनंदाची विद्या आहे. भान टिकून ठेवणं, आणि याला चॉईसलेस अवेअरनेस म्हणायचं. तो अवेअरनेस हा त्यातला महत्वाचा आहे. तर तो यावा. बाकी मीपणा, जर तो मीपणा या अर्थाने किंवा अहंकार या अर्थाने असेल तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपल्या घरात आपण पाहुण्यासारखं राहणं म्हणजे काय, आपण कुणाकडे पाहुण्यासारखे गेला होतात काय. पाहुण्यासारखे आपण कुठेतरी गेलोच असो की कुणाकडे तरी, पाहुण्याकडे तरी. तिथे गेल्यानंतर काय केलं, आपण बाहेरच्या खुर्चीवर बसलो, त्यांनी आत बोलावलं तर आत गेलो.
इथपासून सुरुवात झाली, आता पुढचं तुम्ही ठरवा. ओके, तिथे समजा त्यांची घरात कुरबुर चालली होती दोघांची, तर आपण त्यात काही लक्ष घातलं का? ती थांबण्याची वाट पाहिली. आपल्यासमोर काय ठेवले? पाणी ठेवलं. पाणी प्यालं आणि गप्प बसून राहिलं. केव्हा त्यांचं संपेल तेव्हा ते चहा देतीलच की. आपण काय काय केलं असं मी विचार करतो की नाही. चांगली विद्या ती, म्हणून तेवढं अभंगात म्हटलंय आपल्या घरात असून आपण पाहुण्यासारखे राहणे. तर हे आपण केलं. आता घरात आलेलो आहोत आपण, पाहुण्यांचंच घर आहे शेवटी. तर समजा सकाळी उठलो तर आपण मी जरा बाहेरच्या खोलीचं केर काढू का असं म्हणतो. जे चांगला पाहुणा असला तर म्हणतो, हा असं हे पण आहे त्याच्यात. पण आहेत चांगले पाहुणे, आपण चांगलेच आहोत की. तर त्यामुळे आपण गेलो तर त्यांच्याकडे एखादं केर काढू का. आता जर बाई असतील घरातल्या कोणी गेलेल्या तिथे, तर त्या बाजूला आपण गेलो समजा पाहुण्या म्हणून बरं बाई गेलेल्या असतील तर त्या विचारतात स्वयंपाकात काही मदत करू का. पण जर त्या घरातल्या बाईने म्हटलं नको, त्यापेक्षा तुम्ही पेपर वाचा किंवा तुम्ही कुठे जाऊन येणार असला तर जाऊन या, तर आपण लगेच जाऊन येतो कुठे. नाही मला जमतात, तुम्हाला आवडणार नाहीत का, माझ्या हातच्या चालणार नाहीत का वगैरे असलं काही करीत नाही आपण असलं. कारण आपण पाहुणे असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की ते जे करतायत ते बरोबर असणार आहे. फक्त आपल्याला जर काही मदत करता येण्यासारखी असली तर आपण करावी. आपण पाहुणे आलो म्हणजे काही ऐकून नव्हे आपण आलेले, आपल्याला वाटतं की घरामध्ये काहीतरी आपण काम करावं. मग त्यावेळेला आपण, पण हे बाकीचं आपण काही करत बसत नाही. मग ते जर म्हणाले तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊन येणार असलं तर जाऊन या, बाहेर फिरून या, का काय काम आहे करून या, एखादं इथलं ठिकाण आहे बघून या, एखादं मंदिर आहे बघून या, तर बघून येतो जाऊन. आपण त्यात नाही पडत, हो की नाही. किंवा समजा आलो आणि स्वयंपाक झाला नसला तर बुवा ते काहीतरी आहे, एक कोशिंबीर करायची आहे, ठीक आहे तेवढी राहिली आहे, करू का, हो साहेब करा. म्हणजे सगळ्यांना आता बसायचंय, स्वयंपाक काही उरकला नाही, पाहुणे कदाचित जास्त असतील आपल्यासारखे आलेले, त्यामुळे त्यांना तो उरकला नसेल स्वयंपाक, तर मग त्यावेळेला त्या मदत करा म्हणल्या. तर मगाशी मी विचारत होते त्यावेळेला तुम्ही बघितलंच आपण पाहुणे बारीक सारीक असतं पण आनंदाचं असतं आणि शिकण्यासारखं असतं. म्हणजे मग त्रास होत नाही काही, त्यामुळे पाहुण्यांना त्रास नाही याचा काही. आता ते कोशिंबीर करा म्हणले तर कोशिंबीर करायची, म्हणजे मला काही पोळ्या येत नाही तसं यांना वाटतं का, असलं नाही काढायचं तो पाहुणा. असं आता आपल्या घरात राहायचं आहे, तर हे म्हणजे परमार्थ आहे अक्षरशः. यातलं कुठलंही तत्व घ्या, यात काही मीपणाचा वास नाही, आग्रह कुठलाही नाही, मदत कुठलीही करायची तयारी आहे, काम करायची तयारी आहे. तिथे काही चाललं तर गुंतायची त्यात इच्छा नाही, काही असलं तरी त्यात गुंतायची इच्छा नाही. आपण सकाळी उठलो, आपल्याला चहा कॉफी दूध काय सवय असेल तर त्यानुसार काहीतरी घेण्याची सवय असेल, किंवा अगदी लिंबू पाणी काय गरम पाणी काय असेल ते आपल्याला एक सवय असेल करायला उठल्यावर, तर आपण उठल्यानंतर तोंड धुतो. ते कुठे धुवायचं ते विचारतो, त्याप्रमाणे धुतो. आता घरात काय पाहुण्यासारखे होत म्हणून रोज विचारायला त्रास द्यायचा नाही, पण तरी सुद्धा आपली कामं आपण करतो. साधारण एक अंदाज पाहतो, इथे बेसिन आहे बाबा चला तोंड धुया, एवढं ठीक आहे. पण त्याच्यानंतर आपण लगेच अपेक्षा नाही ठेवत की आता येईलच चहा, आता येईलच कॉफी म्हणून, असं काही ठेवत नाही. मग थोडा वेळ बाहेर जाऊन बसतो, गॅलरीत उभे राहतो. कसे आपण पाहुण्यासारखे असतो बघा, म्हणजे सर्वसाधारण गेलेला चांगला पाहुणा असं मी गृहीत धरलं याच्यामध्ये, तर तो असं साधारण करतो की तो गॅलरीत उभा राहतो थोडा वेळ. मग घरातल्या कोणाला तरी चाहूल लागते की बाबा हे उठले आवरलेले दिसते, मग ते विचारतात तुम्ही कॉफी घेता चहा घेता काय विचारतात. मग ते जे करतात नाही मला काही चालेल, तर मग काही दिलं तरी आपल्याला चालतं. तसं चालावं म्हणजे झालं. आता हे सगळं असं आहे बघा, पाहुण्यासारखं म्हणजे असं आहे. तर ह्याच्यात अतिशय नाही, ते काय म्हणतील त्याप्रमाणे असं समजा लक्ष नाही गेलं त्यांचं. आता मी बघितलं की लवकर उठणारी माणसं असतात, तर पाहुणे म्हणून जर गेली की नाही तर साधारण घरातले उठेपर्यंत वाट पाहतात. चांगले पाहुणे असतील तर साधारणपणे घरात जाग झाली की मग उठतात. घरातली माणसं सुद्धा काहीतरी एक 6-5 त्यांची काहीतरी वेळ असेलच काहीतरी, तर त्याची एक साधारण वाट पाहतात. नाहीतर आदल्या दिवशी विचारतात की मला 3 वाजता उठून ध्यानाला बसायची सवय आहे, तर तुम्हाला काय अडचण नाही होणार, मी उठून चूळ भरून ध्यानाला बसलो तर काय अडचण नाही ना होणार असं विचारतात. हे व्यवहारातलं पाहिलेलं आहे आपण, मी काही काल्पनिक सांगत नाही. तर विचारतात किंवा मला असं 4 वाजता ध्यानाची सवय आहे बसायची, तर मी सकाळी उठून 4 वाजता बसलो तर चालेल ना. आता घरातल्या माणसाला जर ध्यानाची, घरातला माणूस त्याला ध्यानाची सवय असेल तर विचारायची काय गरज आहे. मी उठणार, आवरणार, सगळे लाईट लावणार, मग ते भांड्यांची खडखड करणार, त्यात गरम पाणी करून घेणार, चहा करून घेणार सगळं, आणि ती सगळी जागी झाली की ते ध्यानाला पडणार. झोपमोड झाली की त्यांचं ध्यान सुरू. काय ध्यानाला काय पांडुरंगाने, आता पांडुरंगच आहे म्हणून सांभाळून घेतो आपल्याला खरोखर घरामध्ये, काय खरं.
पण पाहुण्याच्या घरातलं ध्यान कसं असतं बघा, आणि स्वतःच्या घर म्हणलं की ध्यानात कसं फरक पडतो बघा. एवढं लक्षात ठेवलं तरी मला वाटतं आता लक्षात आलं. याच्यापेक्षा आपण तरी किती वेळ देणार याला, आपण सोडून काढा. पोटापुरतं काम आपण एक अभंग घेतला होता, त्याच्या संबंधी आहे. पोटापुरतं काम याचा अर्थ विद्यार्थी आणि गृहिणीने कसा घ्यावा, बरोबर आहे. काय झालं, पोटापुरतं काम याचं माझं जे सांगायचं होतं विवरण, शेवटी वेळेची मर्यादा आली आणि आपली तिकडे भोजनाची वेळ झाली, त्यांची आवरायची पण वेळ झाली, आणि आत्ता पण चहाची वेळ झालेली आहे. तर त्यामुळे ह्याच्यावर पण हात सांगत नाही. पण पोटापुरते काम परी अगत्य तो राम हे म्हणले होते, त्यावेळेला आपण त्या पोटापुरतं विचार केला. आणि तो सर्वसाधारण सांगताना असं म्हटलं होतं की असं 10-12 तास राहायचं आणि भगवंताला 10 मिनिटं नाहीत, 10 मिनिटं नाहीत, 2 मिनिटं नाहीत, असलं त्याला उपाशी ठेवू नये. भगवंताला आपण पोट भरतो, आपण त्याच्यासाठी सगळं करतो, हे जर करतो आहोत तर त्याचं स्थान त्याला द्यावं, हा त्यातला सांगण्याचा त्यांच्या मतितार्थाविषयी आपण तपशिलात विचार केलेला आहे. विद्यार्थ्यांनी पोटापुरतं काम काय करावं, विद्यार्थ्यांनी खरं सांगायचं तर विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वावलंबी असावा. तो इथे मुद्दा नाही आहे, पण तरी सांगून ठेवतो जाता आता, जितकं स्वावलंबी असता येईल तेवढं असावं. त्यांनी बाहेर जाऊन कमवा शेतामध्ये राबलं ते सर्वात उत्तम, असं माझं मत आहे. कर्मवीरांनी काय दिलंच नाही, फार उत्तम गोष्ट दिली की कमवा आणि शिका. तसंच आहे ते. आपल्याकडे पूर्वीची औपनिषदिक पद्धत विद्यार्थ्यांनी शिकण्याची अशीच आहे की गायी सांभाळायच्या, त्यांच्याकडची सेवा करायची, ते सगळं करायचं आणि ज्ञान संपादन करायचं. कारण सेवेने ज्ञान आत्मसात होतं. खऱ्या अर्थाने ज्ञानाचा अहंकार होतो, तो सेवेने नष्ट होतो. त्यामुळे सेवा करून ज्ञान, अशी पद्धत आहे खरं सांगायचं तर. इथे आत्ता तो विषय नाही, पण तरी सुद्धा इथे पोटापुरतं काम, त्यांचं काम कोणतं आहे. इथे काही ऑफिसचं काम नाही आहे विद्यार्थ्याला, पण इथे विद्यार्थ्याला विद्यार्थ्याचं काम आहे ना त्याचं, ते सुद्धा त्यांनी पोटापुरतं केलं पाहिजे. त्याला काय त्याची कुवत आहे, म्हणजे पोटापुरतं किती अभ्यास लागतो, म्हणजे आपल्या कुवतीप्रमाणे सर्वोच्च मार्क आपल्याला पडतात. कुवतीप्रमाणे सर्वोच्च मार्क असं वाटतं. आपली कुवत किती आहे, 70%ची आहे, तर 70% मिळवायला मला जर 5 तास अभ्यास लागत असेल तर 5 तास अभ्यास मी पोटापुरतं काम म्हणून करावा, असं थोडक्यात उत्तर. आता माझी कुवतच 90%ची आहे, त्यामुळे मला 3 तास अभ्यास करतो, तर 3 तास अभ्यास करणं हे माझं काम आहे. अशा वेळेला त्याची गरज आहे पोटापुरतं काम. हे विद्यार्थ्याचं झालं. तसं गृहिणींनी काय करावं, तर गृहिणींचा प्रश्न काय आहे. विद्यार्थ्यांचं तो मी खडकन सांगितलं, एकदम धाडच होत नाही मला सांगायचं. काय ती फरशी रोज सुद्धा पुसता येते, कट्टा पुसला पाहिजे इथपर्यंत समजू शकतो मी. फरशी रोज पुसता येते, वरची भांडी काढून सुद्धा रोज धुवून काढता येतात, माळ्यावरची सुद्धा काय करायचं वापरणार सुद्धा नाही कधी अशी. पण अशा स्वच्छता, अशी कामं, म्हणजे काय त्याला अंतच नाही. माझी सुटकाच होत नाही म्हणतात बरं का, देवाचं नाव घ्यायला सुटकाच होत नाही. अशी पण घरं आहेत, म्हणजे अशी पाहण्यात असतील आपल्या सुद्धा. तर असं जे काम आहे हे पोटापुरतं काम नाही. पोटापेक्षा तो जसं तिकडे जादा राबतो 12 तास आणि स्वास्थ्य बिघडवून घेतो, महत्वाचं पेक्षा स्वास्थ्यापेक्षा सुद्धा भगवंत अंतरतो. तर यात भगवंत अंतरतो, तर मला त्याची खरीच गरज आहे का. आता ते घरात काही वस्तू आहे, आता निवडायचं आहे समजा, तर निवडलं पाहिजे हे बरोबर आहे, हे मान्य आहे. अशा तऱ्हेचं काही काम आहे, निवडं टिपणं काय जे घरातलं असेल, तर ते गृहिणी आहेत, तर गृहिणीची म्हणून कर्तव्य आहे. पण गृहिणीची कर्तव्य आहेत हे विसरू नये ना. आवड आणि आसक्ती म्हणून करत राहण्यात काय अर्थ आहे. ती तशी होतात आणि त्यामुळं गृहिणीला वेळ राहत नाही. काय आता समजा एक पुसायचं सगळं ठरवलं उद्या घर, तर मला वाटत नाही की कोणत्या दिवशी माणसाला सवड मिळेल. कारण सगळ्या एक खोली दिवसभरात होईल त्याची काहीतरी करून, पण दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी चौथी. आता ते सगळं झाल्यानंतर चौथ्या दिवशी चौथी झाल्यावर पहिल्या दिवशी ती झालेली असणार आता खराब, पुन्हा ती धुतली पुसली पाहिजे. असं जर करायचं ठरवलं तर चक्करच काढत राहिले दिवसभर, हो की नाही. म्हणजे जे आपल्या वेळ आहे तो मूळ कामाला मी बघितलेलं आहे. कारण नोकरी करणाऱ्यांचा अनुभव मला आहे म्हणजे थोडाफार, म्हणून मी त्यावरनं म्हणतो की त्यांचा स्वयंपाक रोज 9:30ला संपतो बरोबर, आणि 9:45ला जेवणं, 10ला जेवणं, काय ज्याची त्याची वेळ असेल त्यानुसार 10:30ला ऑफिसला जातात. तोच स्वयंपाक असतो. रविवारी साधारण 1, 12:30, 1 पोटापुरतं काम म्हणजे काय ह्याच्यापेक्षा आणखीन उलगडा करीत नाही. हे काहीतरी होतं, ज्यादा काम नसतं असं नाही. नोकरी करणाऱ्यांना उलट रविवारी ज्यादा काम करावं लागतं, ते बरोबर आहे. पण हे जे त्यांचंच त्यांना रेंगाळायला होतं ते ह्या बेसावतपणामुळे होतं. तसं माझ्या गृहिणी म्हणून बेसावतपणाने माझा वेळ कुठे जातोय का, तो आपण बघा.
की अकारण गोष्टी आपण करतो आहोत का. कारण गुंतून राहायची सवय झालेली असते, त्यामुळं त्यांना म्हणजे मला वाईट याचं वाटतं की त्यांना एक अर्धा तास पडायला सुद्धा सवड नसते. जरा एक विश्रांती घ्यावी म्हटलं तर काही ती सवड सुद्धा त्यांना मिळत नाही. इतकी कामं एका पुढे एक काढत राहतात. आता एक डब्याची लाईन एक दिवस धुवून पुसून होईल हो, पण दुसऱ्या डब्याची लाईन आपल्याकडे आहे, आपली परिस्थिती तेवढी आहे. मग आता तिसऱ्या डब्याची लाईन, मग तोपर्यंत पहिल्या डब्याची लाईन, हे जर करायचं ठरवलं तर मनुष्य मोकळाच व्हायचं नाही कधी देवाचं नाव घ्यायला. हे ओळखून आपलं काय ते करावं म्हणजे झालं. तर ही गृहिणींसाठी तर इथं हे आपण पोटापुरतं काम आपल्याला केलंच पाहिजे. तर त्यांची अशी इच्छा आहे की मध्ये चहा तयार आहे, तो गरम आहे तोपर्यंत घ्यावा. काय कॉफी असेल, चहा कॉफी काय असेल ते, तर त्याची सूचना आलेली आहे. तर आपली परत याची तयारी आहे काय, थोडं येत असाल तर आपण बसूया, नसेल तर मात्र होऊया. तर मग ते काय राहिले त्यातलं थोडं महत्त्वाचं काय आहे तेवढं तरी बघूया. आणि ते झालं की मग आपण आरती करू. आपली 7ची 7:15ची जी काय आरतीची वेळ असेल. आत्ता 6 वाजले, 15 मिनिटात आपण परत यायला का शक्यतोवर आपल्याला प्रार्थना आहे याला परत. सद्गुरुनाथ महाराज श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम
म्हणून तुम्हाला सोडत नव्हते बाहेर होते का एकदम कुठून कुठं काय आवाज सांगता येत नाही. बरं. वायूची उपासना काय होतं, हे प्रश्नोत्तरांचे सत्र आपण कशासाठी कर घेतो की नेहमी ते एकतर्फी काम होतं. काही वेळेला असं होतं, एक विषय असतो ते आपल्यासमोर काहीतरी ठेवावा अशी त्यांची प्रेरणा असते, त्यानुसार तो ठेवला जातो. त्यामध्ये दुसरे इतर जे कितीतरी विषय असतात ते त्यात कुठे येत नाही. तर ह्यात थोडा संवाद होतो. पूर्वी थोडंसं छोटं स्वरूप होतं, त्यावेळेला चर्चा होऊ शकत होती, कुठल्याही विषयावर चर्चा होईल. आता ती तशी चर्चा होऊ शकत नाही. या निमित्ताने वेगवेगळे विषय याच्यात येतात. जे राहून गेलेले आहेत ते पटापुरतं काम सारखे काही राहून गेलेले असतात ते सुटतात. म्हणून खरं हे आपण करतो आणि त्याची पैसा आपण त्या दृष्टीने घ्यावी असं माझी विनंती आपल्याला. वायूची उपासना जसं प्राणायाम, तसं आप, पृथ्वी, तेज या इतर महाभूतांची उपासना कोणत्या मार्गाने अपेक्षित आहे याचा खुलासा. प्रश्नच उत्तमच आहे, प्रश्नच नाही. या सगळ्यांनी आपण बनलेले आहोत हे लक्षात ठेवणं ही पंचमहाभूतांची पहिली उपासना. या सगळ्यांनी आपण बनलेले आहोत, यातल्या कोणाचाही रेसिग्नेशन आपल्याला चालणार नाही, राजीनामा आपल्याला चालणार नाही. त्यामुळे सर्व घटक उपस्थित असणं, यासाठी त्यांना प्रार्थना करणं. म्हणून धर्माने आपल्याकडे आधीच खरं याची व्यवस्था केलेली थोडीशी. एक पृथ्वी घेतली तर आता कॉटवरून मनुष्य पायाखाली ठेवतो. काय समजा पूर्वी पथारीवरून उभा राहत असेल, टाकलेल्या अंथरुणावरून, पादस्पर्शं क्षमस्वमे ही पहिली उपासना आहे. ही उपासनाच आहे त्याची पृथ्वीची, की मला आता तुला पाय लावावा लागणार, वास्तविक तुला पाय लावण्याची माझी योग्यता नाही, तू आहेस म्हणून माझं जीवन चाललंय ही जाणीव निर्माण व्हावी म्हणून पादस्पर्शं क्षमस्वमे असं म्हटलेलं आहे. तसे पृथ्वीची ती उपासना आहे. आजच्या काळामध्ये पृथ्वीची निगा, पृथ्वीचं दान, पृथ्वीची सेवा करणाऱ्याची सेवा ही सुद्धा सगळी उपासनाच आहे पृथ्वीची. तीच गोष्ट पाण्याला लागू आहे. पृथ्वीची सुद्धा सेवा व्हावी लागते. शेवटी आपण बघतो की नुसतं टाकून गेलं असं नाही होत पीक, त्या पृथ्वीची सेवा करावी लागते. आपण ती भाजत असाल ठीक आहे, पण भाजून का होईना तिची सेवा करावी लागते. आधी आपण सगळं ते कुंकुळपणी करतो, निघणी करतो, अंक करतो, रंग करतो, अनेक प्रकारांनी पृथ्वीची सेवा आहे. आज शेतीच्या कर्मापासून खूप लोक बाजूला गेलेले आहेत. या नोकरी उद्योगांच्यामुळे शेतीचा संपर्क राहिला नाही, जमिनीचा म्हणावा तसा संपर्क राहिला नाही. मग आपण आता काय करू शकतो, ही प्रार्थना तरी रोज करू शकतो की पृथ्वी ही पाय देण्याच्या योग्यतेची वस्तू नाही, ही जाणीवेने सुरुवात करणं दिवसाची ही सर्वात पहिली उपासना. ती आपल्या पद्धतीने आपल्याला काय प्रार्थना करून करायची ती करता येईल, जाणीव ठेवून करता येईल. तिची निगा हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. तिची निगा ठेवणं ही तिची उपासनाच आहे. तिचं दान हा सुद्धा उपासनाच आहे. पृथ्वीचं दान, जागेचं दान ही उपासनाच आहे पृथ्वीची. आज असं अनेक वेळेला असतं की आपण म्हणतो ना, शेवटी गव्हर्नमेंट सरप्लस लँड काढून घेतो. मी म्हटलं ना, निसर्गाचे कायदे मानावेत आधी, किंवा जे धर्माने सांगितलं, जे संतांनी सांगितलं ते करावं. मग ते नसेल तर मग सरकारच्या पद्धतीने करतं. तसलं होतं. तर तसं सरप्लस नसावं कधी. जिथे कुठे शक्य असेल तिथे झळ लागून सरप्लस देणं आता वेगळाच विषय झाला, पण आपल्याला जिथे शक्य असेल तिथं असं काही दान करता येते का ते पाहावं. तिसरी गोष्ट करता येण्यासारखी आहे आपल्याला आणखीन पृथ्वीच्या बाबतीत, की तिची सेवा जो करतो त्याची सेवा आपण करू शकतो. खरोखरच अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यात मी सगळं म्हणत नाही, पण निम्म्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. आज शेती कर्ज जी दिली जातात ती त्या तात्कालिक मदतीसाठी का विना पण गरजेची असतात. तर अशा तऱ्हेची कुठल्या प्रकारची गरज शेतकऱ्याला असेल मला माहीत नाही, त्याची जी गरज असेल तो आज जर जमिनीची सेवा करतो आहे, तो काळ्या आईची सेवा करतो, सेवकाची सेवा आपण करावी, तरी पृथ्वीच्या सेवेचं पुण्य आपल्याला आहे, किंवा ती जाणीव आपल्याकडनं पुरी होईल ही तिची उपासना आहे. आता ती कशी करावी तपशिलात आपण जाऊ, कारण बरेच प्रश्न आहेत. तर पाण्याच्या बाबतीत मी तर म्हणेन की जो पृथ्वीला नमस्कार करून पाणी पितो तेच नमस्कार करून पाणी सकाळी उठल्यावर आपल्याकडे पिण्याचं सांगितलेलं जाईल. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं, सकाळी उठलं की अनेक लोक एक तांब्या पाणी अंशापोटी वगैरे वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत.
तर ते पिणारे लोक आहेत. तर त्यावेळेला हे जलतत्व आहे हे लक्षात ठेवून आपण प्राशन करावं. एवढं जरी प्रार्थना करून केलं ना तरी ते आपलं काम करतं. पित्त नाही होत. साधं जर सकाळी उठून एकदा ऐकलं असेल, कोठा, पित्त ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती अत्यंत साधे निसर्गोपचारामध्ये आता हे सगळं आलेलंच आहे. तर ते अवश्य पिताना ही जर जाणीव ठेवली तर हे जलतत्व मी भरून काढतो आहे. प्राशन करणं म्हणजे काही उपासना होत नाही असं नाही. ते कोणत्या भूमिकेनं प्राशन करतो याच्यावरती उपासना ठरते. अन्न म्हणजे वजनही आहे आणि अन्न म्हणजे प्रसादही आहे आणि अन्न म्हणजे तुटून पडले हे पण आहे. किती प्रकार आहेत? खूप प्रकार आहेत. सगळ्यांनी अन्नच पोटात जातं, पण प्रसादाला दर्जा वेगळा, खाण्याला दर्जा वेगळा. या दोन गोष्टीमध्ये दर्जात फरक आहे ना. मग तो आपल्याला पाण्याच्या बाबतीत करता येण्यासारखा आहे, ते करू शकतो. त्यापेक्षा सर्वात अधिक उत्तम उपासना कुठली असेल तर पाणी वाया जाऊन देणं. केवढी तरी उपासना झालेली आहे. पुढच्या लढ्या पाण्यावर होतील असं म्हणतायत. ज्यांना लढ्या करण्याचे अंदाज चांगले आहेत अशा मंडळींचं मत आहे. आपल्या लढ्या करण्याचे एवढे अंदाज आले म्हणजे सरावाने किंवा आवडीने, तर त्या मंडळींचं मत आहे पुढच्या लढ्या जशा तेलावर झाल्या तशा पाण्यावर होतील. तर त्यासाठी मला एक करता येईल की जपून वापरता येईल. ही पाण्याची उपासनाच आहे. ते तत्व त्याचं काम करतंय, पण आम्ही त्याचे खूप ह्या सगळ्या गोष्टींची विघटनं आणि असंतुलन करण्याचं आपले प्रयत्न सगळे चाललेले आहेत. की रसायनं हे किती अशुद्ध पाणी होतं आपल्याला सांगलीकरांना माहिती आहे, सगळ्या गावातल्या लोकांना माहिती आहे. कारखान्यांच्या पद्धतीनं किती पाण्याची आपण ही लावलेली आहे, सगळी वाट लावली साध्या भाषेमध्ये, हे तर ते आपल्याला माहिती आहे. काय करता येईल त्याच्यातलं? आपल्या प्रत्येकाच्या अपोहतीत काही हे प्रश्न नसतील, मोठे असतील, पण माझ्यापुरतं निदान मला पाणी वाचवता येईल. अनेक ठिकाणी मी स्वतः काम केलेलं आहे की उघडे नळ बंद केलेले आहेत, गळणारे नळ दुसरे बसवलेले आहेत. एवढं तरी करता येण्यासारखं शक्य आहे ना. ही माझी पाण्याची उपासनाच आहे. मी फार छोटा घटक आहे. मला मोठे पाण्याचे प्रश्न मिटवणं कठीण आहे, पण मला एवढं माहिती आहे की गळका नळ मी बदलू शकतो. तेवढी माझी गोत असेल परिस्थिती, तर तो मी बदलणं हे माझं काम. कोणाच्या हातून चुकून सुटून राहिला असेल तर तो पूर्ण बंद करणं माझं काम. काही शेवटी वाहून जाणार. तर ते पान्हा ज्या वेळेला मिळवायचं असतं त्यावेळेला हे तेज तत्व एक तास काम करावं लागतं, तेव्हा ते मोटारने वर येणार. ते काही जायचं नाही कुठे. परमेश्वराची यंत्रणा इतकीच उत्तम आहे की माझ्या हातून चुकून जरी पाणी सुटलं आणि ते गेलं तर ते शेवटी जरी जमिनीत जाऊन मिळालं, एखादा नळ गळतोय पाणी खाली जमीन आहे तर जमीन धरून ठेवते, जमीन नाही सोडित. आपण चुकलो तर ती क्षमाशील आहे ना, आणि ती ठेवते. फक्त ते ज्या ठिकाणी ठेवील तिथून पुन्हा काढायला मला जे कष्ट पडतील त्यापेक्षा हे आहे जपून ठेवणं, वर असलेलं पाणी जपून ठेवणं. ही पाण्याची तत्वाची उपासनाच आहे. आपल्यातल्या तेजाची उपासना ही सूर्याच्या मार्गाने आपल्याला सांगितलेली आहे, तर ती करायला काहीच हरकत नाही. सूर्याची त्राटक वगैरे करावी की नाही ह्या काही तंत्रात मी पडत नाही, कारण तंत्रमार्ग आपला विषय नाही. पण निदान एवढं तरी खरं की तेज अनेक रूपाने वास करतात. माणसाच्या ठिकाणी आपले डोळे हे तेजाचं प्रतीक आहे. आपण शेवटी मी म्हटलं ना बॅटरी मारून पाहतात, तेज आहे का नाही त्याच्यावर शेवटचा निकाल लागतो. श्वास सुद्धा पंपिंग करून चालू करता येतो, पण तेज आणता येत नाही. त्यामुळं त्या तेजाचं ते लक्षण आहे की हे डोळे हे लक्षण आहे. आता डोळे हे जर तेजाचं म्हणजे तत्वाचं लक्षण असेल आपल्यामधल्या एका महत्वाच्या, की तेज लोपलं म्हणतो आपण की नाही, उपासनेने तेज येतं म्हणतो आपण. तुम्ही बघा की वृत्तीवर परिणाम असतो. जर उत्तम उपासना चालू असेल तर वृत्तीवर परिणाम होतो माणसाच्या. त्याचे जे काही विकार, काय त्याची परिस्थिती असेल तर ती बदलेल, कारण त्या ठिकाणी तेज आहे असं आपण म्हणतो. ते जे तेज आहे ते जर माझ्या ठिकाणी डोळ्यांच्या रूपाने असेल तर माझ्या डोळ्यांची नेत्रोपासनाच आहे ती एक प्रकारची आपल्या दृष्टीनं. ती तेजाचीच उपासना आहे. आता ती उपासना ही मला कोणत्या प्रकाराने करता येईल म्हणून ध्यान पांडुरंगाचे तेजाची उपासना आहे ती. कारण शेवटी असं आहे त्या नेत्रांचा योग्य वापर ही माझ्या दृष्टीनं तेजाची उपासना आहे. तर मला तो करता येणं शक्य आहे. आज डोळ्यांचा वापर हा मला पेपर वाचायलाही करता येऊ शकतो, नाच बघायला करमणुकही बघायला करता येऊ शकतो, आणि मला ज्ञानेश्वरी वाचायलाही करता येऊ शकतो, पांडुरंगाचं दर्शन घ्यायलाही करता येऊ शकतो. उपासना कुठली होईल आपण ठरवा. तशी तेजाची उपासना करणं आपल्याला शक्य आहे. अशा मार्गाने इतर महाभूतांची उपासना आपल्याला करणं शक्य आहे. आकाशाचा विषय सकाळी झाला यात नाही. पर्यावरणाची सेवा ही निसर्गाची पूजा होऊ शकते ना, तर आपली खरंच होऊ शकते.
पर्यावरणाची आपण ही पर्यावरणाची सेवा आता संदर्भ येऊन गेलेलाच आहे. तर पर्यावरणाची जी सेवा करू ती निसर्गाची पूजा होते, महाभूतांची सुद्धा पूजा होते. तर आपल्याला आता ह्या पूजा शोधणं आवश्यक आहे. परिस्थितीमध्ये हे जे काही बदललेलं आहे सगळं चक्र, कुणी कसं किती कोण जबाबदार वगैरे ते सगळं जाऊ द्या. आपल्याला आत्ता परिस्थिती काय बिघडली आहे, आजार ज्यावेळेला उपचार मनुष्य करतो डॉक्टर, त्यावेळेला तो त्याची सगळी आत्ता काय परिस्थिती आहे त्याच्यात त्याला काय औषध दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं बाहेर येता येईल, हा त्याच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न असतो की नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की पोट बिघडलंय. तर बिघडले हे मान्य आहे. आता काय खाल्लं होतं ते बघू नंतर. आधी पहिली परिस्थिती काही ते ताब्यात कसं येईल हा प्रश्न आहे ना. मग त्याच्यासाठी तो उपचार आहे. तसं पर्यावरणाची हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याची जबाबदारी कशा तऱ्हेनं कोणाकडं कशी आहे याची आपल्याला कल्पना आहे की कुणामुळे हे काय झालेलं आहे पर्यावरणाचं हे आपल्याला माहिती आहे. काही हातात आहे ते आपण करावं, जे हातात नाही त्याबद्दल निदान जे हातात नाही आहे जिथे काय असतं थोडं का होईना, एक कण का होईना जगामध्ये काहीतरी आपला रोल असतोच. आपण ह्या घटक आहोत, अत्यंत छोटे आहोत पण महत्त्वाचे आहोत. असं सकाळी कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिले. अत्यंत छोटा आहे. मी एक वेळ बंद करतो 4 थेंब त्यातले वाचतात. म्हणजे काय आहे तसा विचार केला तर. पण ह्या 4 थेंबांची खुलभर दुधाची कहाणी माहिती आहे ना. शेवटी पाण्याची का दुधाने भरणार हे ठरलेलं आहे. तर तसं माझं पर्यावरणाचा काहीतरी संबंध आहे, तो मी पुरा करावा. ही त्याची सेवा होऊ शकते, आपण ती अवश्य करावी. नामस्मरणाचा रोजच्या व्यवहारात होणारा उपयोग कोणता? खरं आहे. याचा उपयोग रोजच्या व्यवहारात आता कशा पद्धतीने सांगावा हा प्रश्न करा. नामस्मरणाविषयी आपण अनेक वेळेला बोललो तरी सुद्धा एक आपल्या शब्दशक्तीचा अपव्यय टळणे, मौनाचा जो उपयोग आहे तो अपव्यय टळतो. पैसे उधळणं वेगळं, खर्च करणं वेगळं आणि उपयोगाला आणणं वेगळं. ते नामस्मरणाचं काम आहे. ते शब्दशक्तीचं काम ते करतं. तेव्हा तेवढं तरी निदान आपलं एक होतं. दुसरं आता व्यवहाराने बघू. व्यवहारात उपयोग विचारलाय त्यामुळे व्यवहाराने बघू. आपण व्यवहारात खूप बोलतो. आपण जर समजा विचार केला क्षणभर की मला नामस्मरण करायचं आहे तर ह्यातलं किती बोलणं कमी केलं तर मला किती वेळ मिळेल असा समजा जर विचार केला तर ह्यात बरंचसं न बोललं तर चालण्यासारखं असतं. हे लक्षात येतं की नाही. म्हणजे इतरांच्या लक्षात ते आधीच आलेलं असतं, फक्त आपल्या नंतर येतं. समजा रागवायचं आहे की समजा गप्पा मारायचे आहेत, काय असेल ते आपल्यासमोर. माणसाने अगदी काही तो काय सारखा माळ घेऊन बसलाय असे काही वातावरण निर्मिती करायची काही गरज नाही, होय की एवढं नको करायला. पण निदान जिथे शक्य आहे अशा कितीतरी जागा आहेत त्या ठिकाणी आपलं ते वाचेल. आपणच म्हणतो ना माझं नामस्मरण करायला लागले विचार मनात येतात. हे आपणच कशावर तरी पूर्वी प्रवेश दिलेलीच मंडळी आज आहेत ना घरामध्ये. आज दंगा करतात ते कोण आहेत? ज्यांना आपण पूर्वी सावध बेसावधपणे सोडलेले जात तेच दंगा करतात, दुसरं कोण करीत नाही. मग ते नामस्मरण केल्याने व्यवहारामध्ये हा सुद्धा उपयोग आहे. त्यांची थांबते कारण त्यांना प्रवेश मिळत नाही. वेळ आपलाच वाचतो यातला. या इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला वेळ असतो. अनेक वेळेला नामस्मरणाचे मला माळेसं विचारलं होतं याच्या संदर्भात आहे. पण माळ हातात असावी की नसावी. व्यवहाराच्या दृष्टीने बरोबर आहे की माळ हातात लोकांना दाखवण्यासाठी नसावी पण सूचक म्हणून असावे. म्हणजे हे आत्ता बोलण्यात इंटरेस्टेड नाही तेवढं तरी कळायला हरकत नाही. म्हणजे अप्रिय विषय म्हणून नव्हे पण म्हणजे ह्यांना आत्ता काय महत्वाचा विषय आपल्याला काढायचा आहे म्हणून माळ घेऊन बसले म्हणजे विषय काढायला नको असल्यासाठी नाही. पण एक आपण काहीतरी चांगल्या कामात आत्ता राहू इच्छितो, घरात काही इतर अडलेलं नाहीये, आत्ता आपण काही काम करावं असं अशी जर परिस्थिती असेल तर माळ असणं चांगलं पडतं काही वेळेला. कारण माळ असल्यामुळे त्याला एक नकळत सूचना असते की इनडायरेक्ट अशी एक सूचना आहे त्याला. अगदी थेट नाही पण सूचक आहे ते की हे जपात आहेत चालतंय. याचा एक उपयोग होतो ना. तसा नामस्मरणाचा उपयोग होतो. नामस्मरणामध्ये तुम्ही नामस्मरणात असला समजा तुमची एक नामाची वेळ आहे सकाळी बघा 7 ते 8 काही निरुपद्रवी वेळ काढावी. या म्हणजे हे तितकंच मागे सांगितलेलं आहे की उपद्रवी वेळ नामस्मरणाला काढू नये पण निरुपद्रवी वेळ काढायला हरकत नाही. तर जी निरुपद्रवी इतरांच्या दृष्टीने आहे अगदी त्यांना आपली मदत हवी आहे अशा वेळेला आपली नामाची वेळ ठरवणं वगैरे हा काही व्यवहाराचा उपयोग नाही. ते काम टाळण्याचा मार्ग झाला. पण कामं करावेत पण आपल्याला जी अशी वेळ जर काढली तर त्याचा व्यवहारात आपल्याला उपयोग होऊ शकेल. दुसरी गोष्ट अकारण चर्चेने, अकारण बोलण्याने, अकारण बेसावत शब्दाने जी हानी आपली होत असते
ती सगळी हानी वाचवायला नामासारखा मार्ग नाही. हा व्यावहारिक उपयोग आहे, अक्षरशः व्यावहारिक उपयोग आहे. की कारण त्याला जे तुम्ही बोलणार त्याच्यातून तो पुन्हा काय ते बोलणार, मग पुन्हा व्यवहाराने ती गोष्ट बरोबर चूक ठरणार, ती कुठं जाणार, ती कुठं जाईल तिथं जाईल, किंवा त्याच्यात ते डोक्यात राहील, अमकं होईल तमकं होईल. ह्या सगळ्याला मूळ कारण काय झालं, मी माझ्या शक्तीशक्तीचा नामस्मरणाच्या ऐवजी वापर केला म्हणून व्यवहाराचा घोटाळा झाला. तो होऊ नये अशी जर इच्छा असेल तर व्यवहारात हे करता येण्यासारखं आहे. आणि व्यवहारात नाम आलं तर कधीतरी ते मनात येईल. व्यवहारात आलेलंच नाहीये कुठे जर समजा, कारण मला वेळ नाही, मला लाज वाटते, मला घेऊन कसं असं वाटतं, असे काही अडचणी असतील तर ते आज जायचंच नाही, त्याला जायला वाट तरी करून दिली पाहिजे. तेव्हा माझ्या नामस्मरणाचा व्यवहाराच्या बाजूने पण उपयोग आहे आणि व्यवहार ही त्याची आज जाण्याची वाट आहे. त्यामुळे त्या वाटेतच त्याला जागा करून दिली पाहिजे, तर ते आज जाईल कुठेतरी. त्यामुळे माझ्या व्यवहारामध्ये त्याची गरज आहे मला. आणि अनेक अनावश्यक कृती टाळणं, म्हणजे मी नुसतं बोलणं म्हणलं, पण अनेक अनावश्यक कृती टाळण्याचा नामस्मरण हा उत्तम मार्ग आहे. तो व्यवहारात अंमलात आणून त्याचा उपयोग पाहावा असं मला वाटतं. शनिवार दिनांक 13/9/8 या दिवशीच्या उपासनेत साधनेतील अडथळे यावर विचार झाला. बऱ्याच वेळा अडथळ्याविषयी चर्चा झाली. त्यापैकी आपल्याला आलेला अनुभव हाही अडथळा असू शकतो असं काहीतरी विषय झाला असेल. कोणतीही व्यक्ती जेव्हा साधना करीत असते त्यावेळी आपल्या साधनेचा काहीतरी अनुभव यावा असं तिला कुठेतरी मनातून वाटत असतं. आणि सुदैवानं त्या बाबतीत अनुभव आला तर त्या अनुभवामुळे त्याच्या साधनेत वाढ होईल, प्रगती होईल, श्रद्धाही बळकट होईल. तर मग अनुभव हा साधनेतील अडथळा कसा होईल? घोटाळलो तर अडथळा होईल, प्रगतीसाठी उपयोग केला तर पूरक गोष्ट आहे. आता त्याच्यात तिथे जी चर्चा झाली होती त्याचं कारण काय होतं ते सांगतो इथे एकदा उलगड्यासाठी फक्त, की तो अडथळा केव्हा होतो, जेव्हा मी त्या अनुभवात घोटाळतो आणि नामाचा वेळ जातो त्यावेळेला अडथळा होतो. एक. दुसरी गोष्ट, एकदा जर तसं झालं तर पुन्हा तसं कधी होईल, हे मनाचे काय विचित्र कार्यक्रम आहेत. कुठलाही एखादा अनुभव आला तर परत तो येईल का असं वाटतं आणि त्याची वाट बघण्यात पुन्हा नामाचा वेळ जातो. बरं, ते एकदा घडलं, एकदा झुळूक सुटली, झुळूक आली समजा आणि बरं वाटलं समजा, तो पुन्हा झुळूक यावी ह्या म्हणण्याला काय अर्थच नाही. पुन्हा झुळूक जेव्हा निसर्गाला तेव्हा तो देतो. पण मी जर झुळकीची वाट बघत राहिलो असेल तर माझं नाम चुकणार, हे सरळच आहे. तर ते होऊ नये तो अडथळा आहे. अडथळा अनुभवाचा अडथळा नाहीये, अनुभवाविषयी मी काय करणार त्याचा अडथळा आहे. तर मी जर ते आठवीत बसणार असेल तर तो अडथळा आहे, घोटाळ्यात बसणार असेल तर अडथळा आहे, पुन्हा पुन्हा यावं असं वाटत असेल तर अडथळा आहे. आणखीन बरेच अडथळे याच्यात आहेत. हे वाटतं एवढं साधं प्रकरण नाही. माझा अडथळा म्हणजे काय, मुळात अनुभव हे खरोखर एक मधाचं बोट आहे लावलेलं. मूळ औषध द्यायचंय त्यांना, त्याला लावलेलं मधाचं बोट आहे ते, किंवा बाहेरून दिलेलं साखरेचं कोटिंग येते त्यामुळे गोळी पोटात जाते, तसं प्रकार आहे हा. तसंही आहे. आता अडथळा कुठे होतो, समजा मला अनुभव आला, मी नामस्मरण करतोय, मग एक निर्विचार चित्त झालं एक क्षणभर समजा, तर मला अनुभव आला. उर्मी अनुभवाची काय आहे तर सांगणं, त्या अनुभवाची उर्मी तो अडथळा आहे. असे कित्येक अनुभव आलेले लोक असतात, त्यांच्या अनुभवाचं कधी कळत पण नाही. 5-5, 10-10 वर्ष गेली तरी त्यांच्या अनुभवाचा उलगडा होत नाही, कधी त्यांच्या तोंडातून बाहेर पडत नाही. तशा लोकांना अनुभवाचा उपयोग आहे, ते त्याच्या पुढच्या अनुभवाला गेलेले असतात. पण इथे होतं काय की त्याला एवढासा कणभर अनुभव असतो आणि तो मनभर करून तो सांगतो पुन्हा, म्हणजे आणखीन अडथळा झाला पाहिजे. तेव्हा त्याचं होऊ नये, अडथळा होतो या अर्थाने होतो, त्याच्यापेक्षा आणखीन अडथळे. किती अडथळे आहेत अनुभवांचे, खरोखर अनुभवांचे अडथळेच आहेत. म्हणून अनुभव येऊ नये असंच मला वाटतं. मग तरी काही अनुभव येत नाही नामाचं, बस चित्त शांत, बस सगळा आनंद आहे, बस यापेक्षा काय नाही, आणखीन कसला अनुभव यायचा आहे. पण ते प्रकाश दिसा, रंग दिसा, अमकं दिसतं तमकं दिसतं, काय किती प्रकारचे अनुभव लोक सांगतात. आपला आनंद मी व्यक्त करतो एवढं, यापेक्षा काय नाही. होतं काय, त्या अनुभवाची दुसऱ्याच्या अनुभवाची तुलना होती. त्याला तसा अनुभव, म्हणजे आणखीन एक अडथळा सांग, त्याला तसा अनुभव आला, मला तसा अनुभव आला नाही. आता माझी साधना कमी पडली आणि जर दोघांचे गुरु 2 असतील तर कल्याणच झालं ते गुरूंचं. मग कारण होणार काय की यात महाराज अनुभव देऊ शकले, स्वामी अनुभव देऊ शकले नाही, दोघंच आपण लावून देणार, काही कारण नाही. स्वामीने द्यायचे स्वामी देतील, महाराज द्यायचे ते महाराज देतात. काय कोण ज्याला द्यायचे तो देतोच आहे. तो त्यांना द्यायचा असेल तर त्यांना देऊ देत ना, दॅट इज देअर प्रॉव्हिन्स.
आपला नाहीच आहे, तो प्रांतच नाही आपला. पण दुसऱ्याच्या अनुभवांची तुलना झाल्यामुळे त्याची अडचण होते. आणि मग समजा त्याला आला मला आला नाही, त्याला ज्या प्रकारचा आला त्या प्रकारचा मला आला नाही, त्याला पुन्हा पुन्हा आला मला पुन्हा पुन्हा आला नाही, हे सगळ्याची खंत करण्यातच नामाचा वेळ जातो सगळा. मग आता तो अडथळा आहे का नाही हे आपण ठरवा. त्याच्यापेक्षा आणखीन कारणं सांगत नाही. अनुभव येणे ही चांगली गोष्ट आहे, आपल्याला यावा अशीच मी प्रार्थना करेन, कारण त्यामुळं गोडी लागते. तुम्ही जे पहिल्यांदा सुरुवातीला इथे कोणी लिहिलं आहे ते अगदी बरोबर आहे की त्यामुळं त्याचं कुठेतरी त्याला हे वाटतं, साधने त्याच्या वाढ होते, प्रगती होते, श्रद्धा बळकट होते. आपण चिंतनक्षण वाचत असाल, वाचावं असे मी म्हणत नाही, पण तरी सुद्धा त्यात हे अनुभव, पहिला अनुभव मागणं हा हक्क आहे आपला गुरूंच्याकडे. पहिला अनुभव सांगा मला तुमचा, पहिला अनुभव काहीतरी मागावा, खात्री हवी. शेवटी मी माणूस आहे, मी असं एकदम अरण्यात कसं चालत जाणार? मला वाट दिसली पाहिजे ना, खात्री वाटली पाहिजे ना की ही वाट देवाकडे जाते, याची खात्री वाटली पाहिजे ना. म्हणून अनुभव पहिला मागणं हे साधकाचे क्षम्य गोष्ट आहे, साधकाच्या दृष्टीने लक्षण आहे, क्षम्य गोष्ट आहे. पुढचा अनुभव मागणं हे आपण त्यात अडकल्याचं लक्षण आहे. काय होतं, पहिल्यांदा आला खरा, पण खरोखरच आला असेल की भ्रम असेल, सुरू झालं, माणसाच्या मनाचं काम सुरू झालं होतं. तो भ्रमच असेल कशावरनं, किंवा योगायोगाने तसं झालं असेल. नेमकं मी म्हटलं अमकी व्यक्ती मला भेटावी असं मी महाराजांना म्हटलं, आणि सकाळी उठल्यावर नेमके ते दत्त म्हणून हजर झाले. आता ते आले, ते काही महाराजांनी पाठवले म्हणून आले नाही, तर गृहीत धरून ते येताना काहीतरी व्यावहारिक कारण सांगणार की नाही, बरेच दिवस तुमच्याकडे यायचं होतं म्हणून मी आज आलो, मग बरेच दिवस त्यांना यायचं होतं ते काल का नाही आले, हा आपण विचार करायचा. अनुभव आपल्याला तिथे पाहिजे ना, मग अनुभव मागणं आपलं काम आहे. आज जर ते आले तर त्याचा अर्थ ते महाराजांनी पाठवले, म्हणजे महाराज आहेत आणि मार्ग बरोबर आहे एवढं कळलं. आता मी बिनधास्त चालायला हरकत नाही ना माझ्या मार्गाने. आता पुन्हा जर हे घेऊन गेल्यानंतर जर आपण दोन चर्चा करू शकतो. एक तर यांना यायचंच होतं म्हणून ते आले, तसं काय महाराजांच्या ह्याच्यात रोल नाही. म्हटलं तर काय करायचं त्याला, कर्माला काय करावं, हे झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आले आता एक 8 दिवसांनी आता ते येतील का की झालं बरं, म्हणजे पुन्हा त्याच्या मागे लागणार आलं. मग अशा वेळेला तो अडथळा. पहिल्या अनुभवाने आपल्याला दिली ना खात्री, समज पुन्हा खात्री द्यायची. सत्ता केवढी आहे ती, तिला आपण त्रास देतो अनुभव घ्यायला सांगणं. म्हणजे आपण त्यांना ज्यावेळेला मागतो त्यावेळेला आपण किती आणि आपण काय केलेलं असतं म्हणून अनुभव मागावा. खरं सांगायचं जरा कुठेतरी काहीतरी 5-50 हजार नाम घेतो आणि अनुभव मागतो, तर ठीक आहे माझा मार्ग बरोबर आहे का नाही एवढं त्यांनी सांगावं. याच्यासाठी काही खूण ठरवावी, तो अनुभव घ्यावा आणि मार्गाने पुढे चालत राहणं आपलं काम असतं. मग नाही तर हा अडथळा निर्माण होतो. म्हणून याचा प्रश्न आहे, आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण महत्वाचं की परमार्थ महत्वाचा? मुलांचा प्रश्न असा होते, आपल्याकडे मुलं खूप आहेत आणि मोठी आनंदाची गोष्ट आहे ती आहे ते आयुष्यात पुढे जाण्यासाठी. हे मी विद्यार्थ्याचं असं गृहीत धरून सांगतो, कारण मला अक्षरावरून असं वाटतं की विद्यार्थ्याचं अक्षर असावं, तर विद्यार्थी हे गृहीत धरून सांगतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आधी शिक्षण महत्वाचं आहे. म्हणजे काय आधी करावं असा प्रश्न असेल तर आधी अभ्यास करावा असे म्हण. त्याचा जो योग्य अभ्यास आहे तो त्याने आधी करावा. पण नंतर मात्र पोटापुरते कामापुरे अगत्य तोरा विद्यार्थ्यांनी केलं तरी चालेल. आता आई वडील कसे त्याच्यावर पुन्हा अवलंबून आहे, त्यात मी काय पडत नाही. आधी शिक्षण महत्वाचं, कारण ते पाया घालतं त्याचा. परमार्थ सुद्धा कळायला थोडं शिक्षण लागतं बरं का. परमार्थ कळायला काही एक थोडंच, म्हणून ते ग्रंथच आहे, वाचन सांगितलेले आपल्याकडे. परमार्थाचं शिक्षण नाही असं कुठं आहे, परमार्थाचं शिक्षण आहेच. हे विद्यार्थ्याचं मत असेल तर मी असं त्याला विनंती करेन की तुझं शिक्षण जे असेल ते महत्वाचं आहे, ते अवश्य घे. परमार्थ महत्वाचा आहे यात दुमत नाहीच. तो विद्यार्थी असला तरी दुमत नाही, मोठा असला तरी दुमत नाही. परमार्थ हा शिक्षणाशी विरोधी नाही, हे एक स्पष्ट व्हावं विद्यार्थ्यांना सुद्धा की परमार्थ शिक्षणाच्या विरोधी नाहीये, तो शिक्षणाला पूरक आहे. फक्त आपण कशा वृत्तीनं करतात, किती करतात, तो काय काम करतो ह्याची कल्पना घेऊन करतात का. आता शिक्षण आहे, लक्षात राहायला पाहिजे, माझ्या एकाग्रता पाहिजे. मग कोण एकाग्रता आणून देणार? कुठं बाजारात वगैरे मिळते का? ते मिळत नाही. मनाचं काम आहे की नाही, मग मनाचं काम परमार्थ करतो. हा मनाचं काम परमार्थ करतो ना, मग तो ते काम करतो. त्यासाठी मनाला एकाग्र होण्यासाठी नामाचा उपयोग होतो. नामाचा उपयोग होतो, तो मन एकाग्र करतो आणि मन एकाग्र मनाने अभ्यास उत्तम होतो, मग चांगले मार्ग पडतात. म्हणजे परमार्थाचा शिक्षणाला उपयोग आहे, पण आपलं मूळ काम शिक्षण हे आहे.
जर हे विद्यार्थ्याचा प्रश्न असेल असं गृहीत धरून हे सांगतो. साधनेच्या किंवा साधनेला उपलब्ध होणाऱ्या वेळेच्या आड येणाऱ्या गोष्टी दूर करताना पूर्वी ज्यांना आवडेल, प्रिय वाटतील अशा गोष्टी केल्या त्या आप्तेष्टांचा विचार दुय्यम होऊ लागतो. त्यांना आवडेल ते करण्यासाठी वेळ देणे वगैरे वगैरे. परिणामी त्यांच्याशी संवाद कमी होतो, तो कृत्रिम होतो, त्यात मन राहत नाही, मन नसतं. हे सर्व त्यांच्याही लक्षात येतं. या बाबतीत मनाचा कोरडेपणा कसा दूर होईल? प्रेम ही जर साधनेची खूण असेल तर यात आपलं कुठं चुकतं का? नातेवाईक हा परमार्थातला अत्यंत चिंतेचा आणि सर्वांना पडणारा प्रश्न आहे. ज्यांचे नातेवाईक इथं हजर आहेत ते भाग्यवान आहेत, त्यांच्याबद्दल मी काय म्हणेन, खरोखर भाग्याचे. धन्य व्रताये धन्य व्रतंदे, ते जे काय त्याने लिहिलं ते इतक्या आनंदामध्ये लिहिलेले ब्रह्मानंदाने, ते त्यासाठी आहे की ज्याचे सगळेच आई वडील म्हणा, बहीण भावंड म्हणा असे जे असतील ते भाग्यवान लोक आहेत, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण अशा अपतेष्टांचा प्रश्न येतोच, कारण त्यांनाही आपल्यापासून दूर जातात असं वाटतं. मूळ प्रश्न तो आहे. आपण त्यांना जो पूर्वी वेळ देतो तो देऊ शकत नाही, ही गोष्ट पण खरीच आहे. तेव्हा यांनी व्यावहारिक अडचणी येतात, संवाद थोडा कमी होतो, संवादात कृत्रिमता येते, कारण प्रपंचामध्ये द्वैत आहे, कृत्रिमता आहे, देखावा आहे. हे सगळं आपल्याला कळल्यानंतर फार ती गोष्ट करावी असं वाटत नाही. हेच मुळात आहे त्याचं कारण. परमार्थाच्या विरोधात हे गोष्टी आहेत, या गोष्टी काही दुमत नाही, प्रपंचाच्या विरोधात आहेत, याबद्दल काही दुमत नाही. संवाद कमी होतो, मन नसतं, आणि हे त्यांच्या हळूहळू लक्षात येतं. कारण 4 वेळा बोलवल्यावर पूर्वी 4 काय 5 वेळा येतील, ते आता जर 1 वेळ यायला लागले किंवा शक्यतो टाळायला लागले तर त्यांच्या लक्षात येतं की आता हे इकडं लागले, नामाला लागले, काय परमार्थाला लागले. त्यामुळे आता खेपा कमी झाल्या येण्याच्या. मागे बोलवायलाच लागत नव्हतं, 2 दिवस गेले की हायच चक्कर असं होत होतं. आता ते चक्कर घालायला वेळच नाही, त्यांना फोन करावा लागतो, काय अलीकडे बरेच दिवसात भेटला नाही, येऊन जा असं त्यांना म्हणावं लागतं. तर ह्या बाबतीत मनाचा कोरडेपणा दूर करता येणं मात्र शक्य आहे. कदाचित त्यांचा फोन आला तर आपल्याला प्रेमाने ते सांगता येईल. हे सांगण्यामध्ये सुद्धा कितीतरी भाव आहेत, सांगता येईल, याची खूप इच्छा आहे. म्हणजे असं नाही की अगदी कृत्रिमपणाने सांगावं, पण आपल्याला त्यांचं महत्त्व नाही आहे असं नाही आहे, एवढं जाणवून देणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. खरं आहे, त्यांचं महत्त्व आपल्याला आहे. त्यांची कल्पना काय होत असते, ते अहंकाराच्या, मी सांगितलं ना, स्वार्थाच्या कोशात निरंतर जगाकडून सुखे हवे जन्मभर, इथे प्रपंच चाललेला आहे सगळा. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला आता महत्त्वच उरलं नाही. ही त्यांची खरी तक्रार आहे. तुम्ही येत जात नाही नाहीये, अशी कित्येक घरं असतील ज्यांच्या घरी तुम्ही गेला नसाल, पण तिथं असं नाही वाटत आहे, कधी गेलात तरी आनंदच आहे, अशी परिस्थिती आहे. अशी पण घरं आहेत, ती कोणत्या नात्यावर राहिली आहेत. तसंच हे आहे खरं. म्हणजे फक्त ह्या नातेवाईक मंडळींची खरी अडचण, तक्रार ही असते की आपलं आता काही महत्त्व राहिलं नाही, यांना माणसं मिळाली, ह्यांना आता वेगळे लोक भेटले वगैरे वगैरे. असं होतं ना, वेगळ्या सर्कलमध्ये गेले वगैरे, ते तसं आता ह्यांचं सर्कल आहे तिकडे, त्यामुळे आता आपल्या कशाला गरज लागते ह्यांना, हे काय आता इकडे येणार नाहीत, असं ते. म्हणजे थोडक्यात त्यांचं महत्त्व कमी झाले ना. आता शेवटी सांगितलं तसं, रामाकडे बघायचंय, कृष्णासारखं वागायचंय, काय करायचं की तुमचं महत्त्व आम्हाला खूप आहे. हे आपण फक्त त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी जी कृती करणं शक्य आहे तेवढी करा, म्हणजे ती करण्याची गरज आहे. आणि ती प्रेमाने करा, तिच्यात कृत्रिमता नको त्याच्यामध्ये, ती प्रेमाने करावी. कारण शेवटी असं आहे की आज आपण इथपर्यंत आलो, ज्यांनी वाटेत सोबत केली आपल्याला येताना, आपल्याला पुढची प्रपंचात माणसं मिळत जातात, भेटत जातात, ऑफिस भेटतात, या ऑफिसमधनं त्यापेक्षा तिथे पगार जास्त, चांगली संधी म्हणून दुसरीकडे जातो. पहिलं ऑफिस काही भांडण नसतं का त्याच्याशी, नसतं, पण तरी सुद्धा चांगली संधी आहे म्हणून मनुष्य पुढे जातोच ना व्यवहारामध्ये. मग त्यावेळेला तो त्यांना तोडून जातो का? तोडून नाही जात. व याच्यापेक्षा संधी चांगली मिळते, मी जातो. व्यवसायामध्ये होतो, याच्यामध्ये होतो, नोकरीमध्ये होतं, सगळीकडे होतं. मग तिथे आपण कसं जपतो ते, तसं जपायचा प्रयत्न करा की मला तुमचं महत्त्व आहे. प्रसंग, वेळ, काही त्यांच्या अडचणी, अशा वेळेला अगदी पूर्वी जसे धावून गेलो असतो तसं धावून जावं. शेवटी त्यांच्यात भगवंत नाही आहे का, हा विचार करावा, म्हणजे प्रेम येतं. ते भगवंताच्या आड आहेत असं समजायचं काय कारण आहे? उद्या कदाचित त्यातलेच आपल्या 4 पक्षात येतात, हे मी बघितले, आपणही बघितलं असेल. कदाचित त्यातलीच 2 माणसं नाही, बरोबर आहे वाटायला लागतं. उलट त्यांचं महत्व आपल्याला आहे आणि आपण त्यांना तेवढाच आदर किंवा हे देतोय. फक्त आता एखादा मनुष्य, आपले साधं व्यवहारात एखादा मनुष्य प्रमोट झाला तर तो बदलून गेला तर तो काही रोज भेटत नाही तुम्हाला, असं होतच की व्यवहारामध्ये. हे मनुष्य नाही काय ऍडजस्ट करत,
ते करतोच की. मग त्यावेळेला तो कधीतरी 8 दिवसांना घरी येणार, त्यावेळेला त्याला चक्कर मारतो, कधी महिन्यातला चक्कर मारतो, तो लांब गेला, तो अमुक झाला, तमुक झाला, हे होतच ना व्यवहारामध्ये. तर तसंच हे आहे, ते ज्या पातळीवर घेतलं जातं त्या पातळीवर जर हे नेता आलं तर हे सोपं पडेल का? म्हणजे आहे थोडा त्रास आपल्याला पत्करावा लागणारच आहे, म्हणजे ते गृहीतच आहे त्याच्यात. कारण शेवटी थोडं पक्षांतर केलंच आहे आपण. लक्षात ठेवलंच पाहिजे. पण सगळ्या पक्षातल्या मंडळींचे संबंध तोडूनच पक्षांतर करावं लागतं असं काही नाही. आपण बाहेर पाहतोच आहे ना, आपलं काही ते विश्व नाही आहे, पण सगळे एकमेकांशी व्यवस्थित आहेत. तसं मैत्री तशी राहू शकते, तसं काही नाही की मैत्री राहू शकते, तर ती राहू शकते जशी. तसंच हे आहे, फक्त ह्याच्यामध्ये त्यांचं जे महत्व कमी झाले, हा जो खरी अडचण तिथं आहे. तुम्ही रोज येत नाही, 2 दिवसात येत नाही, आपणहून येत नाही, हे सगळे बाकीच्या अडचणी आहेत त्या. ते मूळ महत्व नाही, हे सांगण्याचे मार्ग आहेत ते. असं आपल्याकडे काय मूळ अडचण असते खरी काही वेळेला आपल्याला माहित असतं की ती खरी सांगता येत नाही, दुसरी काहीतरी कारण सांग, तसं असतं ते. तर ते आपण ओळखावं बरोबर त्यातलं. आणि मग त्यासाठी आवर्जून मुद्दाम मागणी एखादी खेप आवर्जून टाकावी त्यांच्यासाठी, म्हणजे यांचं महत्व आहे असं वाटतं. त्यांचे महत्वाचे प्रसंग काही असेल तर त्याला आवर्जून हजर राहावं. 1000 रुपये हायर करणार असेल तर 2000 करावा. परमार्थासाठी केला समजा, होय की नाही, परमार्थासाठी केला. कारण ही शेवटी पाया आहे तो आपला, होय की नाही. ते पायावर इमारत उभी आहे ना. आपण जरी दुसऱ्या मजल्यावर गेलो तरी पहिला मजला आणि पाया विसरून कसं चालेल. त्यामुळं त्यांना न विसरता काय करता येण्यासारखं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला अशा मार्गाने काय करता येईल. ठीक आहे बुवा, त्यांना यायला जमत नाही, पण बघितलं ना आमची जाणीव आहे. त्यांचे काय 50 60 आहे, अमकाय तमकाय काय 70 काय ते अमृत महोत्सव अमकं तमकं सगळं काय जे असेल, वास्तुशांती घर काय जे असेल, तर त्यावेळेला अगदी आवर्जून तेवढं महाराजांना सांगेल, महाराज जाऊन येतो, आपलंच काम आहे समजा, आमच्याबरोबर या. तेवढं सांभाळा आम्हाला, तर प्रेमाने करता येईल. आणि तेवढं सुद्धा आपली सिन्सिरिटी आहे की नाही, आपण मुद्दाम काहीतरी दाखवण्यासाठी करतोय असं नाही. आपल्या मनामधून भावना आहे की ही माणसं तुटू नये. मला काय म्हणायचंय, त्यांची जशी बाजू आहे की आपलं महत्व कमी झालं असं त्यांना वाटत असतं खरं. म्हणजे मुलं जशी काही वेळेला राग काढतात, त्यांचा खरा राग वेगळाच करण्यासाठी असतो. ते सांगता येत नाही म्हणून मग आदळा पटकर कुठं काय कर, मग रुसूनच बस, अमकं कर तमकं कर. मग खरं कळतं की यांचं खरं कारण काय आहे. मग ते खरं कारण एकदा कळलं, मोठ्या माणसांचं होतं ना, लहानांचं काय, तर असं होतं की नाही. तर तसं त्यांच्या बाजून ते आहे, तसं आपल्या बाजून पण एक अडचण आहे. आपल्या बाजून जी अडचण आहे ती ह्यातनं समजून घेण्याची खरी गरज आहे. ते आपल्याला त्यांच्याविषयी म्हणजे असं वाटतं की आता ह्याची आवश्यकता नाही आपल्याला, तसं नाही, यांची पण आवश्यकता आहे आपल्याला. पूर्वीची कृतज्ञता आहे ती पण जपायची आहे. या मार्गामध्ये यांनी आपल्याला इथपर्यंत यायला यांनी मदत केलेली आहे. आपण सुद्धा कुठेतरी अशी इथपर्यंत आलेले आहोत. ते आपल्या बाजून सुद्धा असं आहे की आपण त्यांना तोडण्याचं आपल्या मनातच नाहीये कुठे. आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, हे आपण आपल्याकडून आहोत ना, त्या हेतूशी आपण प्रामाणिक असावं. कृती ह्या अशा होतील तशा होतील, 5 च्या ऐवजी 2 होतील, 3 होतील, 7 होतील, हे होईल, पण हेतू तर आपला शुद्ध राहील ना. हेतू त्यांना दुरावण्याचा त्यांच्यापासून नाहीये, जायला जमणार नाही, पण हेतू दुरावण्याचा नाहीये. मग तुम्ही ते अचानकपणे जाऊन करू शकता, कधीतरी मुद्दाम जाऊन करू शकता, कधी त्या समाज समारंभांना महत्व देऊन करू शकता, कुठल्याही मार्गाने करता येईल. पण ही अडचण आहे ही गोष्ट खरी. तर प्रेम ही साधनेची खूण आहे. तर आता ते कसं आणावं हा प्रश्न आहे. समजा आपल्याला अशी कल्पना करू की महाराज आता जर असते, आज इथे असते, म्हणजे आहेतच महाराज आहेत, फक्त आपल्याला ते आता तसं नाही, देहाने नाही म्हणतायत, पण ज्या अर्थाने समजा गोंधळलेलं असते आणि महाराजांच्याकडून चिठी घेऊन एखादा माणूस आला असता आपल्याकडे की मी ह्यांना पाठवले, खाली ब्रह्मचैतन्य वगैरे बरं लिहिलेले की असं यांना पाठवतोय, यांची काय असेल ती सोय आपण पहा. बस दारात पाणी जात असतो पायावर, होय की नाही. आपण मला सांगा खरंच काय महाराज आपले गुरु जे असतील ते जे काय असेल ते आपण ज्याला समजत असाल ते तिथून जर समजा आलं, उद्या पांडुरंगाने पाठवले, पांडुरंगाच्या पाहुणे म्हणून जर घरी आले, वारकऱ्याचं किती मान असतं. पांडुरंगाचा पाहुणा आहे, अक्षरशः त्यांच्याकडे निघालेला आहे, तर कृपाळू सज्जन तुम्ही संतजन वगैरे केवढे आपण त्याच्यावर आहेत, हो की नाही. मग ते त्यांचे पाहुणे, तर त्यांचा मान केवढा. तर आपण असं समजावं, आपले जे पाहुणे आहेत ना ते आपल्या प्रारब्धाने महाराजांनी आपल्याला दिलेले अशी मंडळी आहेत की मग मात्र थोडं प्रेम येतं त्याच्यात. कारण त्यांचं तर करावंच लागेल आपल्याला. ते पाहुणे बिन प्रारब्धाचे कसे असतील, प्रारब्धाचेच आहेत, जे एका बाजूने आपल्या कर्माचे आहेत आणि ते ज्या रूपाने दिलेले आहेत ते रूप महाराजांनी त्यांना दिलेले आहे. मग ते कोणतं रूप असेल सांगता येत नाही. कोणाला पत्नीचं रूप दिलं, गोपतीचं रूप दिलं, आई वडिलांचं रूप दिलं, असं काहीतरी दिलेलं रूप त्यांना. ते कुठल्या तरी रूपाने ते त्यांचा व्यवहाराचा त्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचे पाहुणे असं मनात ठेवा, सांगायची काही गरज नाहीच आहे, हा सगळा मनाचाच भाव आहे. तर त्यांनी आपल्याला ते दिलेले आहेत.
भगवंताचे पाहुणे आहेत, महाराजांचे पाहुणे आहेत, देवाचे पाहुणे आहेत, असा भाव मनामध्ये ठेवला तर त्यांना द्यायची जी ट्रीटमेंट आहे ह्याच्यामध्ये ती अपेक्षित आहे, कोरडेपणा, तर तो टाळता येईल. की ते जे कोणी असतील ज्यांच्याबद्दल हा प्रश्न आहे ते मला महाराजांनी दिलेले पाहुणे आहेत असं असेल तर मी त्यांना कदाचित 1 तास देऊ शकेल. अगदी महाराजांनी पाहुणा पाठवला आणि तुम्हाला नोकरीची वेळ असली किंवा अपरिहार्य तुमचं जाणं असलं तर तुम्ही त्याची सगळी व्यवस्था कराल, पण 1 तासाने त्याचा निरोप घ्याल आणि आपल्या कामावर जाल. हे करालच की नाही व्यवहारामध्ये, तेच आपल्याला ह्याच्याबद्दल करायची वेळ येईल. पण ते करावं आणि अशा भावनेने केलं तर हे मार्ग म्हणजे ह्याला सुचू शकेल. आळस आणि तदनुषंगिक झोप यावर कशी मात करता येईल, काही व्यवहार्य उपाय सुचवावा. आता सुद्धा ही अडचण करायची असू शकेल, कोणाला तरी पेन घेत असेल तर शक्यता आहे. आणि याच्याच बरोबर असाच एक प्रश्न त्याच्या बरोबरच आहे, तो प्रश्न आळसाशी सामना कसा करावा आणि तो कमी कसा करता येईल किंवा पूर्ण नष्ट कसा करता येईल, तो खरोखर प्रश्न आहे. काय आहे ते, झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेत सोंग घेतलेला उठवता येत नाही ना, ते त्याचं खरं उत्तर आहे. त्याचं उत्तर त्याच्याजवळच आहे. सोंग जर घेतलं असेल झोपेचं तर काय ब्रह्मदेवसा उठवू शकत नाही असं म्हणतात ना, खूप गाढ झोप आहे असं वाटतं. कधी त्यानंच घेतलेलंच आहे ते सोंग. तसं आहे, तर आळसाशी मात करायला आपली त्याची जुंपली पाहिजे, हेच खरं त्याचं. की तू का मी असं आळसाचं झालं तरच आळसाला उत्तर आहे, दुसरं काय आळसाला उत्तर नाही. कारण आणि कोण बाहेरचं येऊन काय करणार, कोण बाहेरचं काही करत नाही, होय की नाही. आपली कमाई आहे अक्षरशः, कोणी हिसकावून घेत नाही आणि कोणी देत पण नाही, त्यात काय भर पण घालत नाही. तर त्यामुळं ती आपली कमाई असल्यामुळं आपल्याला झगडावं लागेल. तर त्यामुळं ती पुढे झोप वगैरे असं आहे, हे अडचणी आहे. ती गोष्ट अत्यंत सत्य आहे. झोप हे तमोगुणाचं लक्षण आहे. हा जरी निसर्गाची गरज असली तरी मुळामध्ये ते तमोगुणात मोडतो. आळस हा तमोगुणात मोडतो. मग आपण तमोगुणांशी बाकीच्या झगडतोच ना, रागाशी झगडतो, लोभाशी झगडतो, विकारांशी झगडतो. मग आळसाशी झोपेशी का झगडू नये, आपला झगडाच आहे समजावा त्यांचा. तो झगडा करायला व्यवहार असं आहे, व्यवहार्य उपाय सुचवा. त्यांनी फार मार्मिक विचारले मला, काहीतरी आम्हाला असं गोलमाल सांगू नका. मी तात्विक सांगितलं पण त्यांना व्यवहार्य उपाय पाहिजे. व्यवहार्य उपाय सांगतो. पहिला काय करता येईल, वेळापत्रक पाहिजे. वेळापत्रकाशिवाय आळस मोडत नाही, हे ठरलेलंच आहे. माझं वेळापत्रक पाहिजे. आळस मोडील असं वेळापत्रक पाहिजे, होय की नाही. की पहिल्या वेळापत्रकात पहिलं आपलं हे 9 वाजता उठणे, म्हणजे लगेच पाळलं. आता तुम्ही मला व्यवहार्य विचारते तर दुसराही तुम्ही पण करायची नाही, मग होय की नाही. असं पण आहे आपल्याला. तर असली आपल्याला फायदा देणारी कलमं घालायची नाहीत आपल्या करारामध्ये. त्याला वकील लागत नाही. तर सकाळी 9 वाजता उठणे वगैरे असलं वेळापत्रक वगैरे काय उपयोगाचं नाही, की नाही. 7 वाजता उठणे अगदी मी रिजनेबल सांगतो, म्हणजे फार हे सांगत नाही एकदम 5ला उठणे वगैरे, कारण ते एक दिवशीच होणार. ते ताणण्यात काय अर्थ नेमकाच. आपल्याला 6:30 7ला जाग येते, तर 6:30 7ची वेळ यायला हरकत नाही. गेले अर्धा तास मागे वाटलं तर 7ला जाग आल्यानंतर 1 महिन्याने वेळापत्रकात बदल करून 7:30 न करता 6:30 करा. एवढं सांगता येणं शक्य आहे. पण वेळापत्रक नसलेल्या लोकांना जास्त आळस असतो असं माझी समजूत झाली. एक दुसरी गोष्ट, निश्चित काम ध्येय त्यांच्यासमोर नसतं. हे मी बघितले, खूप लोक जे आळसाची तक्रार करतात त्यांच्यासमोर ध्येय नाही आहे. ज्या माणसांना झोप येते त्यांनी काय केलं, अंबुराव महाराजांनी माहिती नाही आपल्याला, डोक्याची शेंडी होती तर शेंडीची टोकं बांधून ठेवली. त्यांना अडचणी नव्हत्या का, त्या काळात शेंडी ठेवलेली होती तर शेंडीची टोकं त्या याला खुंटीला अडकवून ठेवली बांधून. म्हणजे काय संघर्ष केले असतील याची कल्पना आपल्याला आहे. तर आपल्याला एवढं तर काही करायची वेळ आलेली नाही. त्यांनी 2 भिंती 2 बाजूला बांधून घेतल्या. अंबुराव महाराजांनी 2 भिंती बांधल्या 2 बाजूला. भिंतीच्या मध्ये उभं राहायचं टेकून आणि साधन करायचं. काय मनुष्य खाली पडलं 2 बाजूला 2 भिंतीच मुद्दाम बांधलेल्या विटाच्या भिंती 2 उभ्या करून घेतल्या आहेत आणि त्या अशा उंचीवर त्याच्यात उभं राहायचं आणि 3-3 तास नेम करायचं. कोण आळस नावाचा प्राणी त्यांच्या वाट्याला येईल शक्य आहे का? कुठली कमाई असली तरी लगेच खर्च करता येईल आपल्याला. तर असं हे म्हणजे हे व्यवहार्य. आता 2 भिंती घरात वगैरे काय विटा व्यवहार्य मार्ग विसरलो मी तेवढ्या क्षणभर. पण मी उदाहरण अशासाठी दिलं की त्यांनी काय केलं आहे ना, हे केलेलं सांग. जे केलेलं आहे ते आपल्या समोर असायला हरकत नाही ना. मग आता हेही जाऊ द्या, त्यांच्या काळाला त्यांनी योग्य मार्ग काढले, आपल्या काळाला योग्य मार्ग काहीतरी असणारच की.
ऑफिसचं काम म्हटल्यानंतर मनुष्य 8 तास खुर्चीत बसून काम करतो, तो 1 तास खुर्चीत बसून जॉब नाही करू शकणार. ऑफिसमध्ये म्हटल्यानंतर त्याच्यावर पैशाचं बंधन आहे, ती आसक्ती आहे, कर्तव्य आहे, बॉस आहे, अमका आहे, तमका आहे. महाराज समोर ठेवलेत आणि महाराज मला 1 तास उठायचं नाही जागेवरनं, तर ते बघत राहतील तुमच्याकडे उठताय का नाही, तुम्हाला करायचं का खरंच. पण ते कुठं काय म्हणतायत असं वाटलं की अर्धा तासानं उठायला हरकत नाही असं ते तसं नाही आहे. हे व्यवहार्य आहे की समोर आपल्या समोर म्हणून आपल्याकडे आपण संख्येचं बंधन घालतो. तिथं मला टार्गेट आहे, मला 20,000 संपवायचं आहे म्हटल्यानंतर मला झोपून चालतच नाही, कारण ते संपतच नाही त्याच्याशिवाय, तुम्हाला जागल्याशिवाय ते संपणारच नाही असं टार्गेट असावं की जे मला जागल्याशिवाय संपणारच नाही. त्यामुळे ध्येयहीन असणं हे आळसाला किंवा झोपेला कारणीभूत असतं. आपल्याला तमोगुणाशी सामना करायचा आहे, एवढं लक्षात ठेव. हे झोपण आळसाचा प्रश्न नाही आहे, तमोगुणाशी सामना आहे. तर त्यामुळे ते करायचं असेल तर हे पाहिजे. त्यानंतर आपले जे संकल्प आहेत ना त्यांचा आपल्या जवळच्या माणसांसमोर उच्चार करावा. व्यवहार्य मार्ग आहे. आपली जर प्रामाणिकपणाने तयारी असेल तर करावा. व्यवहार्य म्हणून स्पष्ट सांगितलं. आमच्याकडे एक साहेब होते, तर त्यांनी सांगितलं मी तुमच्याशी अन्याय कधी तुम्हाला अन्यायाने वागणार नाही, प्रत्येकाला मी सारखी वागणूक देईन असं ते म्हणायचे मधनं. तुम्ही तिथंच असायचं. तर त्यांना मी विचारलं हे तुम्ही म्हणजे आमच्या इतर पातळीवर चर्चा चालत होत्या म्हणून हे शक्य होतं. तर त्यामुळे त्यांना विचारलं की तुम्ही असं आपणहून का सांगता की तुमच्यावर मी अन्याय करणार आहे. बाकीचे आता कामगार कायदे अमकं तमकं सगळं असतंच की युनियन हे किती गोष्टी असतात अशा ऑफिस म्हटल्यानंतर, पण तुमच्यावर अन्याय मी होऊ देणार नाही असं ते म्हणायचे. ते का म्हणायचे हे मी त्यांना विचारलं आणि ते ह्या विषयातले होते म्हणून. तर त्यांनी मला खाजगीमध्ये चर्चा करताना हे सांगितलं की मी हे उच्चार केल्यामुळे माझ्या मनावर बंधन राहतं आणि जर अन्यायाची माझ्याकडून काही होणार असेल तर मला मी याला बोललोय याची आठवण होते आणि ते तिसऱ्याने ऐकलंय ह्याची आठवण होते. ती फार महत्वाची. आपलं काय असतंय मनामध्ये ठरवलं असतं की आज 25,000 जप करायचं, मनातच ठरवलं, कोणाला काय माहितच नाही, त्यामुळे 20 झाल्यावर झोपलं तरी चालतं. पण मला व्यवहार्य परमार्थाशिवाय काय माहिती नाही, एक वेळ जमणार नाही आपलं. पण ते आहे खरं. मनाशी जर मी 25,000 ठरवलेलं आहे समजा, तर मी माझ्या जवळच्या जो कोणी आता आपल्याबरोबर झोपायला असेल किंवा बरोबर राहायला असेल किंवा कोणी असेल घराचा इथला प्रश्न नाही आहे, घरातला प्रश्न आहे आळस झोप वगैरे, तर घरात जर सांगून ठेवलं असेल 20,000 25,000 मी एवढा 25,000 करायचं ठरवलंय, तर त्याला माहीत आहे आणि आपला अजून झाला नाही या कारणाने सुद्धा आपला आळस झटकण्याची शक्यता आहे, आपली झोप उडण्याची शक्यता आहे. तर हे व्यवहार्य मार्ग आहे. तर आपण संकल्प तर करावाच, तो एक मार्ग आहेच. पण एक वाचन आहे समजा ही पोथी मी आज संपवणार आहे असं जर तुम्ही घरातल्याला सांगून ठेवलेलं असेल तर ते मधनं तुम्हाला चहा कॉफी आणून देतील, पण तुमची पोथी झोप होईपर्यंत तुम्हाला जेवायला देणार नाही. म्हणजे चांगल्या अर्थाने दुसऱ्याला सांगणं आपला संकल्प हा व्यवहारातला उत्तम मार्ग आहे. तो मानसशास्त्र दृष्ट्या मार्ग आहे. कारण मनावर वाटेल ते दबाव आपण घेतो, मग चांगल्यासाठी दबाव घ्यावा की नाही. घरातल्या माणसाला जर सांगितलं की आज हे पोथीचं पारायण सुरू केलेलं सकाळी, हे मी रात्री संपेल तेव्हा जेवणार आहे. आता अतिरेकानी म्हणून काही करू नये किंवा असं काही करू नये, व्यवहार नाही. हा नाही त्यानं झोप येत असेल, काय वेळेला गोळी दिलेली तर झोप येत असेल, हा तसं वाटलं तर सांग. तर त्यांना जर सांगून ठेवलं असेल की आपल्या घरातल्या ह्याला माहिती असेल, आईला माहिती आहे किंवा घरातल्यांना माहिती आहे किंवा मुलांना माहिती आहे, तर ती आपल्याला ते जेवण देणार नाही. ते म्हणतील तुम्हाला देऊ का, तर नाही तर झोप आली तर तुमचं हे होईल, पारायण होईल, तर त्यापेक्षा तुम्ही काहीतरी नाश्ता घ्याल का, थोडंसं काहीतरी घ्याल का, दूध घ्याल का, अमकं घ्याल का, कॉफी घ्याल का, असं करतील. हे व्यवहार्य मार्ग आहे. आळसाने जर आपल्याला अनुषंगिक झोप टाळायची असेल तर त्यासाठी हे करता येईल. आळसाला ते सांगितलंच आहे की आत्ताचे दुसरा प्रश्न तोच आहे, कमी कसा करता येईल वगैरे. आपली वेळ होत आली आहे, ते सुद्धा आणखीन काय आहे तर इथे नामस्मरण करताना किंवा झाल्यानंतर जी प्रसन्नता, भाव, श्रद्धा आवश्यक आहे ती येत नाही याचं दुःखही वाटतं, पण मार्ग सापडत नाही. याला काय करावं. करताना किंवा झाल्यावर प्रसन्नता, भाव, श्रद्धा यायला हवी, येत नाही याचं मला वाईट वाटतं. त्यापेक्षा काय सांगू आपल्याला की आपल्याला त्या परिस्थितीची जाणीव नाही म्हणून तसं होतं. आता हे जर समजा इथे होत असेल तर इथल्याबद्दल एक वेगळं उत्तर सांगतो, घरच्याबद्दल वेगळं उत्तर सांगतो. इथल्याबद्दल उत्तर असं की आपलं भाग्य काय आहे याची आपल्याला कल्पना आली नाही म्हणूनच केवळ श्रद्धा येत नाही. आपल्या भाग्यात काय आहे आज मला सांगा. आमंत्रण देऊन सुद्धा 100 माणसं आपण जपाला पैसे देऊन बोलवली तरी अवघड आहेत. सद्भावनेची त्याच्यापेक्षा अवघड आहेत.
नुसते वेठीचे कामगार नव्हे, सद्भावनेची माणसं की ज्यांना तेच करायचं आहे, त्याचं महत्व आहे, अशी आज 100-200 माणसांचा सत्संग महाराज आपल्याला देतात. हे बाबा इथे बसलेले आहेत, ते तिथे पांडुरंग बसलेला आहे, माई सीतामाई बसलेले आहेत, ही सगळी आपल्या मागं उभी राहतात आणि आपल्याकडून करून घेतात. तर श्रद्धा यायला आणखीन काय पाहिजे आपल्याला? प्रसन्नता यायला आणखीन काय पाहिजे मला सांगा? इथे आत्ता सुद्धा प्रसन्न असतं. सकाळी 8 वाजता आपण बघितलेले, 10 वाजता बघितले, 12 वाजता बघितले, केव्हाही जप करा, केव्हाही प्रसन्न आहे. म्हणजे हे खरंच आहे, फक्त आपल्याला जाणीव आपण ठेवावी त्याची. तर हे असं काही होणार नाही. आणि खरी त्याचं दुःख वाटतं ना, आपल्याला जाणीव निर्माण केली की ते दुःख कमी होईल. माझ्या हातून आज इथे 25,000 काय 30,000 काय 40,000 सुद्धा जप होईल. माझ्या हातून घरी किती जप होतो याची कल्पना आपण करून बघावी याच्याशी. म्हणजे इथे आल्यावर किती होतं आणि ते साधन आपल्याला कसं उपयोगी पडतं. ठीक आहे, मनुष्य बोलेल पण तो यातलं बोलेल, मनुष्य ऐकेल पण यातलं ऐकेल, मनुष्य भजन करेल पण यातलंच करेल. किती प्रकारे मनुष्य सत्संगामध्ये नाविन्याने राहतोय सारखा. तर अशी यंत्रणा आपण उभी करायची म्हटली तरी शक्य आहे का घरामध्ये? होय की नाही? तिकडे कुकरच्या शिट्या जर 4, 5, 6 झाल्या तर उठावं लागेल की नाही जागेवरनं मला सांगा? कुणी पाहुणा बेल वाजली तर उठावं लागेल की नाही मला सांगा? किती गोष्टीत अडचणी आहेत, त्या सगळ्या बाजूला करून जर एवढा आपल्याला देत आहेत तर आपण ते ओळखावं. म्हणजे हे दुःखही राहणार नाही, हे खंतणी हे राहणार नाही, आणि श्रद्धा प्रसन्नता येईल इथे तरी नक्कीच. याबद्दल मला काही शंकाच वाटते. जी काय असेल ती इथे कदाचित नसेल, मग आपल्याला घरी ज्या अनुकूलता आहेत त्याचं भान ठेवावं. तिथे प्रसन्नता येईल, तिथे कृतज्ञता राहील, आणि त्यापोटी आपण हे करू शकतो. जपसंकल्प श्रीरामाचाच आहे का? नाही, जपसंकल्प काही रामाचा नाही आहे. हे मला वाटते होते की यांना कल्पना नसावी म्हणून यांनी प्रश्न विचारले. कारण हे कुठली संत साधन संगातीमध्ये संत मार्गाची भूमिका दिलेली आहे. त्यामध्ये इथे कुठल्याही पंथाचं बंधन नाही आहे, कुठलाही अमुकेच जप केला पाहिजे असं नाही. जप हे नामाचे आहेत, नाम एकाच परमेश्वराचं आहे. जप मुळात नामच एका परमेश्वराचं आहे. ती फक्त नामात फरक आहे, ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे जो तो करतो ते त्यांनी करावं. इथे हरिराम विठ्ठला नामाचा जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद श्रीराम जय राम जय रामचा आहे, तेवढाच आनंद ओम नमः शिवायचा आहे. संतछायेमध्ये आलं तर मला वाटतं यातले बरेचसे प्रश्न इथे खाली जे क्रमाने आहेत यातले उद्भवणारच नाही अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे फक्त हे समजून घ्यायला यामध्ये संतछायेची भूमिका म्हणून दिलेलं आहे. संतछाया ही कुठली संस्था नाही, आपण आपल्या घरी सुद्धा ही संतछाया निर्माण करू शकता. अगदी केव्हाही आपण तेवढं आपलं होता त्याच्यामध्ये मनापासून आणि निर्माण करा, आपला आनंद आपण घ्या. मग पुढचे जे प्रश्न आहेत की सुबोध का म्हणत नाही श्रीराम, ते सगळं पाठ झाले म्हणून म्हणत नाही आहे. जे पाठ झालं नाही तेवढं म्हणतो. पुढे प्रश्न आहे की रामपाठ किंवा अमका तमका असं का म्हणत नाही आपण? इथे इतकं म्हणण्यासारखं बाकीचं आहे त्यामुळे ते म्हणत नाही. ते आता म्हणलं जातच आहे. ते पाठही झाले, पाठ झाले की अर्थ हळूहळू त्यातले नाहीसे होतात आपल्या दृष्टीने. त्यात अर्थ असतात पण आपल्याला ते लक्षात येत नाहीसे होतात. म्हणून याच्यात ती भूमिका सर्व दिलेली आहे, याची सर्व उत्तरं याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत ते मी काही हे करत नाही, डील करत नाही. पण त्यांची उत्तरं त्यांना आवश्यक असतील तर हे कोणाची प्रश्न असतील त्यांनी मला कृपा करून नंतर भेटावं. कारण तिथे आता संतांच्या इथे फोटोंच्या बद्दलचं उत्तर दिलेलं आहे की उदाहरणार्थ काय आनंदसागर ब्रह्मानंद वगैरे असं तसं. तर आता आनंदसागर ब्रह्मानंद कुर्तकोटी यांची आरती किंवा पद वगैरे काही घेतली जात नाही. तिथे मुळात उपासनेचंच बंधन नाही. इथे संत मार्गाचा प्रवास आहे, त्यामध्ये सर्व संत आपले सांगाती आहेत, सर्वांची आपल्यावर कृपा आहे म्हणून असं वेगळं पण काही काही केलं जात नाही. तिथे फोटोंच्या बद्दल असं विचारलं की आनंदसागर ब्रह्मानंद कुर्तकोटी तात्याचे वगैरे किंवा वेलसरेबाबा वगैरे यांचे फोटो तिथे संतछायामध्ये का नाही? मी तिथे कोणीतरी येऊन गेलेलं असावं तर त्याला तिथली भूमिका कळली नाही म्हणून तसं झालेलं आहे. घर त्या मानाने शेवटी आमची कुवत काही एवढी नाही की संत मंदिर बांधू एखादं, असं काही शक्य नाही आहे. ते त्यासाठी नाहीच आहे. मुळामध्ये ज्यांच्याकडून काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे व्यक्तिशः, आपल्याला ज्यांची प्रेरणा मिळाली असेल त्यांचे फोटो आपण आनंदाने लावू. आम्ही आल्यावर आपल्याकडे अवश्य नमस्कार करू, इथून सुद्धा करू. तर ते त्यासाठी आहे. त्यामुळे ही भूमिका न कळल्यामुळे हे काही प्रश्न आलेले आहेत. तर ते एकाच स्वरूपाचे आहेत सगळे, त्यामुळे मी त्याच्यावर काही फार भाष्य करत नाही. ते प्रश्न मी व्यक्तिगत भेटीसाठी ठेवतोय, याने मला नंतर अवश्य भेटावं. आणि हे संतछाया किंवा एकंदरीत अशा तऱ्हेचे गोंधळाचा मार्ग वगैरे ह्याच्याबद्दल आहे. तर सर्व मार्ग आपापल्या परीने उत्तम आहेत. तर ते मार्ग आपल्याला जो रुचेल पचेल, आपल्याला जो पुढे नेईल त्या मार्गाने आपण अवश्य जात असावं. आणखी त्यात आपल्याला नक्की यश येईल. तर हे या सगळ्या प्रश्नांच्या संबंधित त्यांना व्यक्तिगत भेटण्याची विनंती आहे. नंतर हा सुद्धा प्रश्न त्यांनी व्यक्तिगत जरा भेटून जरा मला खुलासा केला तर बरं होईल
की शारीरिक व्यंग असलेले सत्पुरुष किंवा संत असतात, उदाहरणार्थ आंधळे वगैरे, पण बहिरे किंवा मुके संत सत्पुरुष असतात का? सत्पुरुष असण्यावर याचा काही संबंध नाही खरं मुळातच. तर त्यामुळे तसा काही प्रश्न उद्भवत नाही. फक्त असल्यास कोणते बाबा मला काही अमुक एक विशिष्ट व्यंग असले सुद्धा असं काही मी विचारच केला मला म्हणजे, त्यामुळे मी थोडा कमी पडतो, त्याचं उत्तर देऊ शकत नाही. याबद्दल मी दिलगीर आहे की असं विचारच केलं नाही की कुठल्या संतांचे कोणते काय त्यांना काही कमी आहे वगैरे असं. आता गुलाबराव महाराज होते, अमके होते, तमके होते, प्रत्येकाचे काहीतरी असेल एखाद्या काय कोणाच्या वाट्याला शरीराने काय शरीर हा प्रारब्धाचा विषय आहे हे एवढं लक्षात ठेवा. हे कळून आपल्याला काही उपयोग होणार आहे असं नाही. आपण ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत संतांचा मार्ग तर चालता येतोच, पण सत्पुरुषही होता येतं एवढी खात्री त्यांनी देऊन ठेवलेली आहे. यापेक्षा यावर आणखीन काय करायचं. इतके प्रश्न झाले, पुन्हा हे सगळं राहिलंच. तर आता आपल्याला 7:15 झाले, आरती आहे आणि पुढे आपल्याला परत एकत्र यायचं आहे. तर त्यामुळे हे काय सगळं व्हायचं नाही. मी आता हे ठेवतो. एक प्रश्न वाटला तर शेवटचा घेतो. आत्मनिवेदन म्हणजे रोज घडणाऱ्या गोष्टी आपल्या गुरूंच्या चरणी कथन करतो किंवा निवेदन करतो असाच अर्थ आहे की व्यापक आणखीन काही वेगळा अर्थ आहे? हा प्रश्न बहुतेक जाणकार लोकांना माहिती असेल किंवा यांनी सहज विचारला असेल. तर आत्मनिवेदन ह्या वेळेला यातलं आत्म म्हणजे स्वतः आणि निवेदन म्हणजे सांगणे एवढाच फक्त अर्थ लक्षात आलेला आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की स्वतःला काय सांगायचं ते त्यांच्या कानावर घालायचं हे आत्मनिवेदनाचा अर्थ आहे. याबद्दल काही दुवत नाही. शब्दाचा अर्थ तसा दिसतोच पण मुळामध्ये तसा नाही. आपल्याला माहिती असेल तर आत्मनिवेदन भक्तीमध्ये याचं सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. देवासी वहावे आपण. ऐका आत्मनिवेदनाचे लक्षण. देवासी वहावे आपण. तेव्हा आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला देवाला वाहून टाकणं म्हणजे आत्मनिवेदन आहे. खरा अर्थ आत्मनिवेदनाचा. तर ज्याला तिथं जायचं आहे तर त्यांनी आत्मनिवेदनाचा हा अर्थ लक्षात ठेवा. निवेदनमध्ये ते निअधिक विधा आहे. समर्पण करणं, ताब्यात देणं. आपण नैवेद्य दाखवतो, ताब्यात नाही घेत, परत आपल्याच ताब्यात घेतो. काय करणार, आम्ही सगुणातली मंडळी आहोत, एवढंच करू शकतो. आम्ही नामदेव नाही, मग आमच्या हातनं काही ते जेवत नाहीत. कधी जेवले तर अवश्य घालायची इच्छा तरी ठेवूया, होय की नाही. पण अशी आपली अवस्था आहे. त्यामुळे निवेदन म्हणजे नैवेद्यात जो अर्थ झालाय तसंच झालेलं आहे. आपण निदान एवढं तरी करता येणं शक्य आहे की माझं जे सर्व काही आहे ते मी त्यांच्या चरणी अर्पण करणं हे आत्मनिवेदन आहे. म्हणून आत्मनिवेदन शेवटची भक्ती आहे. किती जेव्हा भक्तीच्या पायऱ्या म्हणजे त्या काही तसं नाही अगदी कंपल्सरी तसंच पाहिजे असं. ते नामस्मरणाच्या ठिकाणी सुद्धा ते होऊ शकतं कदाचित. कोणत्याही पायऱ्यावर मनुष्य हे गाठू शकेल, पण त्याला शेवटी हे गाठावंच लागतं. स्वतः जागा रिकामी करून दिल्याशिवाय त्यांना बसायला जागा होणार नाही एवढं नक्की. ती जागा रिकामी करून देणं म्हणजे त्यांना बसायचं आमंत्रण आहे. तर ती रिकामी करून देणं म्हणजे माझं स्वतःचं सगळं सोडणं. आग्रह, मत, तुम्ही मिळकती, अमकं तमकं, अभिमान, अहंकार काय तुम्ही गोळा केला असेल आपल्याला माहित नाही, ते सगळं त्यांच्या पायाशी वाहणं हे म्हणजे आत्मनिवेदन आहे. मला वाटतं त्यावेळेला ही होईपर्यंत सांगितले असेल. त्याचं लक्षण सांगताना त्यांनी वर्णन केलेलं आहे. काय ओळखावं, एक मुख्य परमेश्वरास, दुसरी परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार. दोनच गोष्टी खऱ्या. आपण आता देवांची आरती म्हटली ना, त्यामध्ये ती आहे की एक मुख्य परमेश्वर, दुसरी जगदाकार प्रकृती. आता जे घडतंय हे आपल्या प्रपंचामध्ये किंवा आपण घडवतोय असं वाटतं, तर हा जो तिसरा आपण तो निवेदन करणारा सुद्धा खरं नसला पाहिजे. त्यांनी समर्थाने असं विचारलेलं आहे की तिसरा आपण कैचा चोरू आणला मध्ये. स्पष्ट विचारले, हा चोर कुठला आला मध्ये? तो परमेश्वर घडवणारा प्रकृतीच्या रूपाने घडवतो सगळं. शिवरूपे पाहता शक्तीचा व्यवहार, पाहता शक्तीचा व्यवहार, हा सर्व शक्तीचा व्यवहार आहे. तर तो या रूपाने काम करतो, ही प्रकृती काम करते. हे जर लक्षात ठेवलं तर खरं सांगायचं तर माझ्याकडे निवेदन करायला सुद्धा काही नाही. माझे काही हा शब्द उच्चार तोपाही उदाहरण ठरायचे ना. माझं नाही म्हणाल तरी शब्द माझे कुठं? मराठी काय मी निर्माण केली? नाही हा शब्द मी निर्माण केला, त्याला अर्थ मी दिला का? नाही. माझा शब्द मी निर्माण केला, त्याला अर्थ मी दिला का? नाही, ते सुद्धा नाही. इतकी खरी आपली अवस्था आहे. ही नुसती अवस्था ओळखली तरी आत्मनिवेदन आहे. अर्पण प्रत्यक्ष करायचं म्हणजे काय त्यांच्या नावावर करून द्यायचं नाहीये. माझ्या मनात जे माझ्या नावावर सगळं आहे तेवढं त्यांच्या नावावर करायचं. एवढं केलं म्हणजे झालं. तर हे
निवेदनाचं लक्षण आहे, आत्मनिवेदन. एवढं सांगता येणं शक्य होतं. उरलेले प्रश्न राहिले त्यांची क्षमा मागतो, एवढं शक्य झालं. आणि थोडंसंच त्यातलं स्पष्ट होऊ शकेल असेल आपल्याला तर ते करण्याची ही सेवा होती. आपलं प्रश्नोत्तर चिंतन सत्र संपलं, प्रश्नोत्तर सत्र संपलं.